तर सर्वांचं स्वागत आहे जेईच्या PYQ सिरीजमध्ये। 2 दिवस सुट्टीनंतर आपण परत भेटतोय आणि कंटिन्यू करूया आपली सिरीज। आजचा क्वेश्चन आहे की आपल्याला दिला आहे 2x² + cos θ * x - 1 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन। सो 2x² + cos θ * x - 1 = 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे आणि अल्फा बीटा रूट्स आहे। ओके, नो प्रॉब्लेम। तर जेव्हा कधी अल्फा आणि बीटा किंवा रूट्सची गोष्ट येते तेव्हा आपल्याकडे सम ऑफ रूट्सचा आणि प्रोडक्ट ऑफ रूट्सचा रूल आहे। तर आपण काय करणार, आधी स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहू, म्हणजे सगळं 2 ने डिवाइड करायचं। आपल्याला मिळालं x² + cos θ/2 * x आणि -1/2 = 0। आपल्याला विचारलेलं आहे मॅक्सिमम अँड मिनिमम व्हॅल्यू ऑफ अल्फा टू द पॉवर 4 + बीटा टू द पॉवर 4। ओके, जसं पॉवर 4 आलं म्हणजे स्क्वेअरचा स्क्वेअर असेल, म्हणजे आपल्याला आधी पाहिजे α² + β² पाहिजे, राइट। आता α² + β² कसा मिळतो आपल्याला, जर तुम्हाला माहिती असेल की अल्फा + बीटाचा जर आपण होल स्क्वेअर केला तर आपल्याला मिळतो α² + β² + 2α β। इथनं मला ही व्हॅल्यू पाहिजे असेल म्हणजे इथे मायनस मध्ये येईल, म्हणजे मला मिळालं अल्फा + बीटा याचा होल स्क्वेअर आणि -2α β। नाइस। ओके, तुला पहिली गोष्ट मिळाली। पण मला टू दी पॉवर 4 पाहिजे, मी आता आणखी याला काय लिहू शकतो, मग अल्फाचा पॉवर 4 + बीटाचा पॉवर 4। सेम फॉर्म्युला अप्लाय करून फक्त अल्फा आणि बीटाच्या ठिकाणी स्क्वेअर असेल, तर काय होणार α² + β² याचा होल स्क्वेअर असेल आणि त्यातून 2 टाइम्स α² β² आपल्याला काढायचं आहे। कसं काय, परत सेम लॉजिक अप्लाय करा की α² + β² याचा जर मी होल स्क्वेअर केला, पहिल्या नंबरचा स्क्वेअर म्हणजे अल्फाचा पॉवर 4, दुसऱ्याचा स्क्वेअर म्हणजे बीटाचा पॉवर 4 आणि +2α² आणि β²। ओके, याला परत इकडे घेऊन या आणि मायनस करा, तेच आपण लिहिलेलं आहे। आता इथे आपल्याकडे याची व्हॅल्यू अवेलेबल आहे, तर इन शॉर्ट मध्ये काय झालं की आतमध्ये अल्फा + बीटाचा स्क्वेअर -2α β आहे, ठीक आहे, आणि याचा होल स्क्वेअर करून -2 टाइम्स α² β²। बस इथे आपल्याला व्हॅल्यू पुट करायची ना, आपला आन्सर जवळपास झालेला आहे। म्हणजे कसं बघा, सम ऑफ रूट्स काय असते, अल्फा + बीटा = याच्या समोर -cos θ/2 आणि अल्फा बीटा आपल्याला मिळाला आहे प्रोडक्ट -1/2। ओके, इथूनच आपण α² β² करू शकतो। याचा जर स्क्वेअर केला तर आपण α² β² मायनसचा स्क्वेअर प्लस होतो आणि 1/4 2 चा स्क्वेअर, राइट। बस ही व्हॅल्यू पुट करा इक्वेशन मध्ये। तर बघा, अल्फाचा पॉवर 4 + बीटाचा पॉवर 4 = काय मिळालं, लक्षात ठेवा व्हॅल्यू पुट करताना निगेटिव्ह नंबर जर तुम्ही प्रॉपरली ब्रॅकेटच्या आतमध्ये ठेवला तर प्लस मायनसचं चुकी होण्याचे चान्सेस कमी आहेत। जसे इथे अल्फा + बीटाचा होल स्क्वेअर आहे, तर अल्फा + बीटा किती आहे, -cos θ/2 याचा होल स्क्वेअर हे आपल्याला मिळालं, -2 टाइम्स अल्फा बीटा किती आहे -1/2 याचा होल स्क्वेअर आणि -2 टाइम्स α² β²। सो 2 टाइम्स आणि α² β² किती आहे 1/4। एवढं सिंपल आपलं इक्वेशन आहे, त्याला इझिली सॉल्व करा। हा झाला cos² θ/4, ठीक आहे, मायनस मायनस प्लस 2 कॅन्सल, सर 2 कॅन्सल, याचा स्क्वेअर करायचा आहे। स्क्वेअर कशाला, तो होल स्क्वेअर नंतर। ओके, सो +1 आणि -1/2 सिंपल, हेच आपल्याला करायचं आहे। मॅक्सिमम व्हॅल्यू साठी कॉस इथे व्हेरिएबल आहे, कॉसची व्हॅल्यू चेंज होत राहते। तर जर मला कमीत कमी व्हॅल्यू पाहिजे असेल मिनिमम व्हॅल्यू साठी, तर कॉसची व्हॅल्यू सगळ्यात कमी असली पाहिजे, ती किती आहे 0। सो इथून आपण कंटिन्यू करू। सो मिनिमम व्हॅल्यू काय होणार, ज्या वेळेस कॉसची व्हॅल्यू किती असणार आहे 0। जर कॉस 0 झाला तर हा झाला 1, 1 चा स्क्वेअर 1 होते आणि 1 - 1/2। सो 1 - 1/2 तो झाला आपला 1/2। नाइस। ते तर मॅक्सिमम व्हॅल्यू काढायची असेल मला, तर मॅक्सिमम साठी काय झाली पाहिजे, कॉसची व्हॅल्यू मॅक्सिमम झाली पाहिजे, आणि कॉसची मॅक्सिमम व्हॅल्यू किती आहे 1, हा झाला 1 चा स्क्वेअर तर 1/4, राइट। 1/4 1/4 + 1 हा झाला 5/4। सो बेसिकली 5/4 त्याचा स्क्वेअर आणि -1/2 हे आपली मिनिमम सॉरी काय मॅक्सिमम व्हॅल्यू आहे। सो बेसिकली आपण काय करू, आता सरळ दोघांचे ऍडिशन करू, कारण की α² + β² याचा मॅक्सिमम काढलाय, मिनिमम काढलाय आणि आपल्याला विचारलं त्याचा सम। तर या दोघांचं जर मी ऍडिशन केलं, या दोघांचं ऍडिशन
तर मला मिळालं 5/4 स्क्वेअर, हा -1/2 आणि हा +1/2 झाला कॅन्सल. 5 स्क्वेअर 25 आणि 4 16. तर आपला आन्सर आला 25/16. ऑप्शन नंबर 1 हे आपलं करेक्ट आन्सर आहे. सोपा क्वेश्चन, बेसिक प्रॉपर्टीज, दॅट्स इट, राईट. तर अशा प्रकारे आपण हा क्वेश्चन इझिली सॉल्व्ह करू शकतो. भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. तर क्वेश्चन नंबर 2 आपल्या PYQ सिरीज मधला क्वेश्चन दिला आहे की थीटा बिलॉंग्स टू 0 to 2π, सॅटिस्फाइंग द सिस्टम ऑफ इक्वेशन. आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहे. पहिलं आपलं इक्वेशन आहे 2 sin square theta equals to cos 2 theta. ओके. अँड दुसरं इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे 2 cos square theta equals to 3 sin theta. नाईस. हे आपल्याला क्वेश्चन दिलेलं आहे. ओके. विचारलं आपल्याला द सम ऑफ रिअल व्हॅल्यूज ऑफ थीटा, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, थीटाचं सोल्युशन काढायचं आहे, मग त्याची ऍडिशन करायची. आता बघा, जर फक्त नंबर ऑफ रूट्स विचारले असते की किती सोल्युशन येतात, जर आपल्याला विचारलं असतं की किती सोल्युशन येतात, तर सॉल्व्ह करायची गरज नसते. आपण या इक्वेशनचा ग्राफ काढला असता, याचा ग्राफ काढला असता, इंटरसेक्शन पॉइंट चेक केले असते 0 आणि 2π मध्ये. आता आपल्याला विचारलं काय, सोल्युशन विचारले काय किती आहे तर नाही, पण जे सोल्युशन येणार ते कुठले कुठले आहेत, त्याची ऍडिशन किती आहे. सिंपलचा क्वेश्चन आहे. कसं, का बरं, इथे आपल्याला साइन स्क्वेअर दिसतो, इथे कॉस स्क्वेअर दिसतो. दोघांची जर मी ऍडिशन केली, आता कोणी मला सर ऍडिशन केल्यानं व्हॅल्यू चेंज होणार का? बिलकुल नाही. हे पण थीटा तोच आहे, हा पण थीटा तोच आहे, हा थीटा आणि हा थीटा सगळे थीटा सेम आहेत, काही फरक पडणार नाही. तर दोघांची ऍडिशन केली, मला मिळालं 2 टाइम्स साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर. मी लिहितो बरोबर, साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल्स टू, इथे मला मिळालं cos 2 थीटा आणि प्लस 3 sin थीटा. नाईस. सिंपलचं काम आहे. साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर 1 होतो, तो 1 × 2 झाला 2. आता इक्वेशन माझ्या साइन मध्ये चाललेलं आहे. मी काय करणार, कॉस थीटाला चेंज करणार साइन मध्ये. आता कॉस थीटाला साइन मध्ये चेंज करायचा आपला फॉर्म्युला काय, तुम्हाला जर आठवत असेल, आपल्याला माहिती आहे की cos 2 थीटा इज इक्वल्स टू 1 - 2 sin स्क्वेअर थीटा. ही व्हॅल्यू इथे पुट करणार. दॅट्स इट. एवढंच काम आहे आपलं. हा झाला 1 - 2 sin स्क्वेअर थीटा प्लस 3 sin थीटा. आणि लेफ्ट साइडला 2 आहे, सगळे एका साइडला घेऊन या. तर मला मिळालं 2 sin स्क्वेअर थीटा, राईट. मायनसचा प्लस झाला, हा प्लसचा इथे मायनस झाला, 3 sin थीटा आणि इथे 1 इकडे येऊन मायनस झाला, 2 - 1 होते +1 = 0. बस त्याचे क्वाड्रॅटिक रूट काढायचे. तुम्ही इझिली काढू शकता. कसं इझिली काढू शकतो बघा, आपण चेक करूया. ठीक आहे. इझिली कसं काढता येईल, b² - 4ac करा, किंवा जर तुम्ही याचं प्रोडक्ट घेतलं तरी चालेल. प्रोडक्ट कसं असणार बघा, 2 sin स्क्वेअर थीटा - 2 sin थीटा. ठीक आहे. आणखी -sin थीटा +1 = 0. याचे दोन फॅक्टर जर आपण काढले, 2 कॉमन काढला आणि sin थीटा कॉमन काढला, तर आपल्याला इथे व्हॅल्यू काय मिळाली आहे बघा. इथून 2 आणि sin थीटा कॉमन काढला तर एक sin थीटा -1, राईट, sin थीटा -1 आणि इथून मायनस कॉमन काढा, -1. तिथे पण मला मिळालं sin थीटा -1 = 0. तर माझ्याकडे दोन झाले व्हॅल्यूज. 2 sin थीटा -1 हा पहिला फॅक्टर आहे आणि दुसरा sin थीटा -1 = 0 हे दोन फॅक्टर आहे. सिंपली दोघांना =0 करा. सो 2 sin थीटा -1 = 0 ठेवलं मी, तर मला काय मिळते बघा, sin थीटा = 1/2, राईट. सो देअरफॉर थीटा = किती होणार. आता इथे एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ऑल व्हॅल्यूज विचारल्या थीटाच्या. साइनची व्हॅल्यू 1/2 केव्हा असते, जर तुम्हाला साइनचा ग्राफ माहिती असेल, अशा प्रकारे आहे. ठीक आहे. 0 to 2π मध्ये. इथे असेल समजा आपली व्हॅल्यू 1/2, तर दोन ठिकाणी आपल्याला ही व्हॅल्यू मिळते. एक व्हॅल्यू आहे आपली 90 डिग्री, π/6 30 डिग्री, आणि दुसरी व्हॅल्यू आहे याच्यामध्ये तुम्ही आणखी किती ऍड करायचा, बघा किती ऍड करायचा आहे, किती पाहिजे आपल्याला, 30 डिग्री ना. तर साइनची दुसरी व्हॅल्यू होते π - π/6. जर तुम्हाला माहिती नसेल तर असं फॉर्म्युला आपला sin थीटा = sin π - थीटा. एकच व्हॅल्यू येते, तर π - 60 डिग्री. संपलं. दुसरं यूज करू आपण की sin थीटा -1 = 0 जर आपण ठेवलं, राईट, sin थीटा -1 = 0 ठेवलं, इथं आपल्याला मिळालं
की साइन थिटा इक्वल्स टू 1 आणि साइन थिटा इक्वल्स टू 1 फक्त एकाच व्हॅल्यूसाठी आहे, जेव्हा थिटा इक्वल्स टू काय असतो π/2, राईट. आता हे आपल्याकडे दोन व्हॅल्यू आलेले आहे. राईट. आता बघा आपल्याला त्या दोन व्हॅल्यू मिळालेले आहे. आता आपण चेक करू, क्वेश्चन कसा चेक करायचं. उदाहरणार्थ आपल्याला ह्या व्हॅल्यूज मिळालेले आहे. ओके, ही व्हॅल्यू जर रूट्स आहे, ही व्हॅल्यू रूट आहे. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम काय होती इथे की जसं आपण इक्वेशन सॉल्व्ह केलं तर आपण काय करतो, हे आन्सर समजतो याला सॉल्व्ह करून टाकतो ऍड करून. करायचं नाही. का बरं? कारण आपण ओरिजिनल इक्वेशन मॉडिफाय करून इक्वेशन सॉल्व्ह केलं आहे. परत बोलतो, ओरिजिनल इक्वेशन्सला मॉडिफाय करून सॉल्व्ह केलेलं आहे. ओरिजिनल इक्वेशन्सला मॉडिफाय करून सॉल्व्ह केलेलं आहे. तर चेक करायचं की ह्या व्हॅल्यूज त्याला सॅटिस्फाय करणार आहेत की नाही. उदाहरणार्थ जर मी π/2 इथे पुट केला, इथे पुट करा का इथे पुट करा, दोनपैकी कुठे पुट करा. समजा इथे π/2 पुट केला तर इथे काय होणार बघा, 2 टाइम्स cos स्क्वेअर ऑफ π/2 इक्वल्स टू 3 टाइम्स sin π/2 होते का? बघा पॉसिबलच नाही. का बरं पॉसिबल नाही? बघा 3 टाइम्स sin π/2 ची व्हॅल्यू 1 होते आणि cos π/2 ची व्हॅल्यू किती आहे 0. तर 0 कॅन नॉट बी इक्वल्स टू 3, म्हणजे ही व्हॅल्यू आपल्याला सॅटिस्फाय करणार नाही. परत तुम्ही चेक करून इथे चेक करून बघू शकता. इथे पण cos 2 थिटाची व्हॅल्यू काय होणार आहे -1, कारण 2 कॅन्सल होईल आणि cos π ची व्हॅल्यू -1, तर स्क्वेअर ची व्हॅल्यू कधीही मायनस होणार नाही. तर हे आपला आन्सर चुकला, म्हणजे हे आपल्या सोल्युशन मध्ये नाही. तर मग उरलेले सोल्युशन किती आहे? 2 सोल्युशन असतील. परत तुम्ही चेक करू शकता इथे, पण ते 2 सोल्युशन व्हॅलिड असणार. सो देअरफॉर ओनली सोल्युशन्स आर π/6 प्लस आणि π - π/6. दोघांची ऍडिशन केली, π/6 कॅन्सल झाला, आपल्याला फक्त आन्सर काय मिळाला π. सो देअरफॉर आवर करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 2, दॅट इज π. तर हा सिंपलचा क्वेश्चन आहे, पण मुद्दा पण कन्फ्यूज करायला, कारण की आपली सवय आहे की आपण परत व्हॅल्यूज इक्वेशन मध्ये पुट करून चेक करत नाही. राईट. इथे आपला आन्सर आलेला आहे. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. जर तुम्हाला या क्वेश्चनचा जॉमेट्रिकल आन्सर पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. मी यावर जॉमेट्रिकल डायग्राम काढून पण तुम्हाला दाखवेल. राईट. ओके, तर भेटूया नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. तर आज आपण सॉल्व्ह करूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघितलं तर क्वेश्चन नंबर सेटवर पण आहे, कॉम्बिनेशनवर पण आहे, परमुटेशनवर पण आहे, किंवा तुम्ही लॉजिकली पण सॉल्व्ह करू शकता. तुम्ही सध्या जो अटेम्प्ट करतो तुम्हाला सांगायचा तो लॉजिकल अटेम्प्ट आहे. बघा लॉजिकल अटेम्प्ट कसं काय, तुम्हाला फक्त फंक्शनची डेफिनेशन समजली पाहिजे की मला सेट दिला आहे ए, ज्याच्यामध्ये 1 2 3 4 एलिमेंट्स आहे, आणि सेट बी आहे जिथे 1 4 9 16 असे एलिमेंट दिलेले आहे. त्यांनी काय म्हटलं की एक फंक्शन डिफाइन केला आहे ए टू बी. तर एक ए चा सेट आहे माझ्याकडे, ठीक आहे, इथे एक बी चा सेट आहे माझ्याकडे, ठीक आहे. ए पासून बी वर काहीतरी फंक्शन डिफाइन केलं आहे. कुठलं फंक्शन आहे मला माहिती नाही. त्याने काय म्हटलं की याच्यामध्ये मेनी टू वन अशी किती फंक्शन्स आहेत, मेनी टू वन, ठीक आहे. मेनी टू वन फंक्शन किती आहे ए टू बी. आधी लॉजिक वर जाऊ आपण. बघा ओके, इथे आहे 1 2 3 4, इथे आहे 1 4 9 आणि 16. आता बघा फंक्शनचं डेफिनेशन काय की इनपुट साठी आपल्याला आउटपुट पाहिजे, बरोबर. मी काय करतो, समजा माझ्याकडे 1 इनपुट असेल, याच्यासाठी एक आउटपुट राहू शकते 1, किंवा सेकंड केस मध्ये, सेकंड केस पहिली केस मध्ये 1 असेल आउटपुट, सेकंड केस मध्ये याच्यासाठी 4 पण राहू शकते, 9 पण राहू शकते आणि 16 पण राहू शकते. सेम केस 2 सोबत पण आहे, 3 सोबत पण आहे, 4 सोबत पण आहे. अशी किती फंक्शन बनवू शकतात. जर पहिल्यासाठी माझ्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, दुसऱ्यासाठी पण माझ्याकडे 4 ऑप्शन्स आहेत, तिसऱ्यासाठी पण 4 आहे आणि चौथ्यासाठी पण 4 आहेत. सो बेसिकली टोटल किती फंक्शन बनणार आहे जिथे सगळ्यासाठी सगळे ऑप्शन ओपन आहे. फंक्शन्स काय, एकाचं रिलेशन दुसऱ्यासोबत. तर सगळ्यासाठी जर सगळे ऑप्शन मी ओपन केले, म्हणजे एकाला एक आउटपुट असेल तरी चालेल, मेनी असेल तरी चालेल. त्याला जर 4 असेल आणि सोबत सोबत दोघाला पण 4, 3 ला पण 4 ऑप्शन, 4 ला पण 4, तर सगळ्यासाठी टोटल ऑप्शन किती असणार आहे 4 × 4 × 4, बेसिकली 256. मल्टिप्लाय करू शकता, 256. आता कंडिशन काय पाहिजे आपल्याला, मेनी टू वन. तर मेनी टू वन काढण्यामध्ये प्रॉब्लेम कसा आहे की एकासोबत एक असेल तर 2 सोबत 1 किंवा 4 राहू शकते, 2 ऑप्शन राहू शकतात, 3 ऑप्शन राहू शकतात आणि ती इंटरचेंज होती. तर एवढं करण्यापेक्षा आपण काय करू, यातली एक स्पेसिफिक कंडिशन ती सबट्रॅक्ट करू. स्पेसिफिक कंडिशन काय की जर माझ्याकडे सेट ए आहे, दुसरा माझ्याकडे सेट बी आहे, ए मध्ये जर ऑप्शन माझ्याकडे असेल 1 2 3 आणि 4, बी साठी असेल 1 4 9 आणि 16,
या फंक्शनच्या रिलेशन मध्ये मी काय करतोय, एकाला फक्त एकच आउटपुट देतो, म्हणजे मेनी टू 1 होणार नाही. एकाला एकच आउटपुट, समजा 1 साठी 1 आलं तर जेव्हा मी 2 साठी आउटपुट काढणार तर माझ्याकडे ऑप्शन किती राहिले, फक्त आता 3 ऑप्शन राहिले. जर मी समजा 4 ला आउटपुट दिलं 16 तर आता माझ्याकडे किती इनपुट राहिले 2, तर आउटपुट किती राहणार, फक्त पॉसिबिलिटी 2च आउटपुट राहते. म्हणजे काय होते की जेव्हा मी 1 to 1 फंक्शन बनवतो, कुठलं फंक्शन 1 to 1 फंक्शन बनवतो, तेव्हा माझ्याकडे एक तर 4 ऑप्शन राहतील. जसा मी नेक्स्ट इनपुट टाकेल तर आउटपुट कमी होईल, एक तर 3 ऑप्शन राहतील, नंतर 2 आणि शेवटी एकच आउटपुट राहणार. सो टोटल किती झालं, हे टोटल झाले माझ्याकडे 21 to 1 ऑप्शन. जर माझ्याकडे पूर्ण फंक्शन आहे, जेवढे काही बनले सगळे फंक्शन 256 आहे, त्याच्यापैकी 1 to 1 असणारे एवढे आहेत, तर बाकी उरलेले कसे राहणार आहे ज्याच्यामध्ये 1 to 1 नाही. सो देअरफॉर लॉजिकली आपण बघू की मेनी टू वन फंक्शन जर काढायचे असेल ते काय असणार आहे, जेवढे काही पॉसिबल फंक्शन आहे त्यातून काय काढू आपण 1 to 1 काढू. 1 to 1 गायब झाले म्हणजे बाकी सगळे काय राहणार आहे मेनी टू 1. आणि त्याची कॉम्बिनेशन अरेंजमेंट कशी असू शकते, 2च असू शकते, 3च असू शकते, 4चाही असू शकते, काही फरक पडणार नाही. सो टोटल माझ्याकडे 256 आहे, त्यातून मी 24 कमी केले तर 6 × 4 गेले, 2 राहिले 3. सो बेसिकली 232 माझा आन्सर आहे. ऑप्शन नंबर 2 इज अ करेक्ट आन्सर. जर तुम्हाला फॉर्म्युलाने जायचं असेल तुम्ही फॉर्म्युलाने करू शकता की टोटल नंबर जर फॉर्म्युला तुम्हाला आठवत असेल, सो टोटल फंक्शन फॉर n ऑब्जेक्ट्स इज इक्वल्स टू सांगा n चा पॉवर n, ठीक आहे टोटल. आणि जर तुम्हाला काढायचं असेल 1 to 1 साठी काय असते, तो बेसिकली n फॅक्टोरियल. तुम्ही इथे लिहू शकता 4 चा पॉवर 4 मायनस 4 फॅक्टोरियल. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 256 मायनस 24 तरी तुम्हाला काय मिळणार 232. सिंपल शॉर्टकट आन्सर आहे. मी लॉजिकली सांगितलं, तुम्ही एका स्टेप मध्ये 10 ते 15 सेकंदात हार्डली हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता, राईट. तर आणखी भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आणखी नवीन कन्सेप्ट सोबत. तर आपल्या सिरीज मधला पुढचा क्वेश्चन नंबर 4. आणि शक्यतोवर मी ट्राय करतो की ही सिरीज हा पेपर लवकर कंप्लीट करतो आणि ॲडव्हान्स मध्ये पण आपण स्टार्ट करूया जस्ट नेक्स्ट वीकेंड पासून, राईट. चलो क्वेश्चन मध्ये म्हटलंय की देयर आर 4 बॉयज अँड 3 गर्ल्स. ओके ठीक आहे, देयर आर 4 बॉयज अँड 3 गर्ल्स. 3 गर्ल्स आहे G1 G2 G3 आणि 4 बॉयज आहे B1 B2 B3 and B4. काय म्हटलं समोर, आर टू बी सीटेड इन अ रो सच दॅट ऑल गर्ल्स सिट टुगेदर. हे शब्द महत्वाचा आहे, ऑल गर्ल्स सिट टुगेदर. सगळ्या गर्ल्सचा सोबत एकच ग्रुप बनवून टाकत, हा एकच ग्रुप झाला. त्याचा अर्थ काय की जिथे कुठे बसणार आहे तिघी सोबत बसणार, जिथे कुठे बसणार आहे तिघी सोबत बसणार आहे. ओके. अँड 2 पर्टिक्युलर बॉयज. हा शब्द महत्वाचा आहे, पर्टिक्युलर म्हणजे ठरलेली 2 मुलं आहेत ते. आपण ते 4 पैकी 2 मुलं घेत नाही अरेंज करायसाठी. त्यांनी काय म्हटलं आहे की 2 पर्टिक्युलर बॉयज B1 आणि B2. सो B1 आणि B2 हे कसे पाहिजे, नॉट टुगेदर. त्याला बाजूला ठेवलं. जेव्हा कधी आपल्याकडे हा वर्ड येतो की नॉट टुगेदर, याचा अर्थ काय होते की आपण यांना कुठे फिट करतो, त्यांना आपण गॅप्स मध्ये फिल करतो. तर गॅप बनवायसाठी आधी बाकीच्यांना बसवावं लागेल. बाकीच्यांना बसवायचं म्हणजे कसं, उदाहरणार्थ एकदम सिंपल आहे, हे दोघं नंतर बसवणार आहे, आधी ही गॅप फिल करूया आपण. गॅप किती प्लेसेस गॅप बनवायची आधी, ते नंतर बसवणार गॅपमध्ये. किती जागा आपल्याकडे बसण्यासाठी 1 2 3. सो ते 3 जे लोक आपल्याकडे बसणार आहेत ते आहे B2 B3 B4 आणि ऑल गर्ल्स. ते 3 लोक जसे बसतील ते 3 लोक बसायची अरेंजमेंट किती राहणार आहे 3 फॅक्टोरियल. 3 लोक बसायची अरेंजमेंट किती झाली 3 फॅक्टोरियल. नंतर याच्यामध्ये बसतील B1 आणि B2. आता हे जे B1 आणि B2 आहे ते ऑब्विसली कुठे बसणार आहे, एकमेकापासून दूर. म्हणजे कुठे बसणार आहे ते या 4 गॅप्स मध्ये. सो या 4 गॅप मध्ये 2 जण बसणार आहे. सो 4 पैकी 2 गॅप मध्ये कोण बसणार आहे B1 B2. नंतर B1 B2 इंटरचेंज होऊ शकतात, B1 इकडे आणि B2 तिकडे, म्हणजे आपसातली अरेंजमेंट. सो 2 फॅक्टोरियल. आणि हे सगळं झाल्यावर फक्त जो गर्ल्सचा ग्रुप आहे हा पण इंटरनल अरेंजमेंट होणार. इंटरनल अरेंजमेंट आहे 3 फॅक्टोरियल. आपसात अरेंज करतील ना G1 G2 G3 G2 G1 G3 G3 G2 G1 अशा प्रकारे अरेंजमेंट. ते जर आपलं फायनल आन्सर याला फक्त आपल्याला लिहायचं आहे.
काय फॉर्म्युला 4 फॅक्टोरियल इंटू 2 फॅक्टोरियल इंटू 4 मायनस 2 फॅक्टोरियल, राईट? असंच असते. 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल इंटू 3 फॅक्टोरियल. तुला आपण सॉल्व करूया याला. सो 4 इंटू 3 इंटू 2 फॅक्टोरियल, 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल, व्हॅल्यू 3 फॅक्टोरियलची 6, 2 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियलची 6, 2 फॅक्टोरियल कॅन्सल, 2 फॅक्टोरियल कॅन्सल, 6 6 चौकोची 36 आणि हा 4 3 12. अजून मल्टिप्लाय करा, 72 12 36 आणि 7 43 432 आय गेस. सो करेक्ट आन्सर नंबर ऑफ वेज किती अरेंजमेंटचे 432 हे याचं फायनल आन्सर. इझी क्वेश्चन आहे. थोडंसं अरेंजमेंट एक दोन वर्डवर तुम्हाला लक्षात ठेवायचं, तो म्हणजे टू पर्टिक्युलर बॉयज हा इम्पॉर्टंट वर्ड आहे. ठरलेल्या मुलांची गोष्ट सुरू आहे. रॅन्डम कुठलेही 2 बॉयज नाही. मग रॅन्डम जर 2 बॉयज म्हटले असते आपल्याला यातले आणखी 2 सिलेक्ट करावे लागले असते, जे सध्या करायची गरज नाही, राईट? ओके, तर भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. तर आजच्या क्वेश्चनमध्ये जो इम्पॉर्टंट पॉईंट आहे, ते इम्पॉर्टंट पॉईंट बघा काय आता. काहीतरी सम दिला आपल्या कळायला. इट इज समेशन ऑफ आर इक्वल्स टू 0 to 30 आर स्क्वेअर 30 सी आर स्क्वेअर आणि 30 सी आर मायनस 1 आणि याची व्हॅल्यू इक्वल टू आली आहे अल्फा इंटू 2 to the power 29. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट जो आहे तो आहे आन्सरमध्येच 2 to the power 29 आहे. याचा अर्थ काय होते की आपण जेव्हा समेशन घेतोय कोएफिशियंटचा, सगळ्या कोएफिशियंटचा समेशन घेतोय, तिथे आपल्याकडे काय आहे 29 सी आर किंवा आर मायनस 1 दोनपैकी काहीतरी असेल. म्हणजे आपल्याला कुठलंही कॉम्बिनेशन कशामध्ये लिहायचं आहे 29 सी आर मायनस 1 मध्ये. बस हे लॉजिक लक्षात ठेवून आपण याला सॉल्व्ह करूया. सगळं सॉल्व्ह करायचं, समेशन नंतर घेतो मी आधी व्हॅल्यू सॉल्व्ह करतो. सो आर स्क्वेअर, हा स्क्वेअर याला 2 टर्म्स मध्ये लिहितो मी, आर इंटू 30 सी आर डिवायडेड बाय 30 सी आर मायनस 1. आता हे 2 आहे, हे 2 काय आपले कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आहे, त्याचा रेशो आहे, याची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्टली माहिती आहे. तर आपल्याला मिळाला आर स्क्वेअर 30 सी आर, याचा रेशो काय असते एन मायनस आर प्लस 1 बाय आर. तर एनच्या ठिकाणी व्हॅल्यू किती आहे 30 आहे. हा बघा 30 प्लस मायनस आर मायनस 1, इथे काय आर आणि हा आर कॅन्सल झाले, राईट? आता सॉल्व्ह करूया. बघा किती सिम्पलचं काम आहे. आपल्याला मिळाला आर इंटू 30 सी आर इंटू 30 मायनस कॉमन काढतो मी, आर मायनस 1 झालं इथे, ठीक आहे? मायनस कॉमन काढला, आर मायनस 1 डिवाइड मध्ये काय राहिलं फक्त 1 राहिलं. सिम्पलच आहे. आता हा जो फॉर्म्युला आहे हा आपण बघितलेला आहे. तो फॉर्म्युला असा आहे आर एन सी आर इज इक्वल्स टू एन टाइम्स एन मायनस 1 सी आर मायनस 1. लक्षात ठेवा एन मायनस 1 इम्पॉर्टंट आहे, कारण की इथे 30 मधून 1 गेला की 29 राहते आणि आपल्याला सी मध्ये काय पाहिजे 29 पाहिजे. हेच आपली आयडिया होती. सो आपल्या इथे काय मिळालं मग, हा झाला आपला 30 इंटू 29 सी आर मायनस 1 इंटू 30 मायनस आर मायनस 1. इथे आर मायनस 1 आहे, इथे पण आर मायनस 1 आहे, तेच आपल्याला पाहिजे होतं. आता त्याला सिम्प्लिफाय करूया, राईट? तो हा झाला आपला 30 मल्टिप्लाय करा 29 सी आर मायनस 1 इंटू 30 मायनस 30 इंटू आर मायनस 1 इंटू आधी लिहू शकतो, ठीक आहे? 29 सी आर मायनस 1. आता याचा आपल्याला घ्यायचं समेशन, सिम्पली समेशन घ्यायचं आहे. आर इक्वल्स टू 0 to 30 पर्यंत. हे 2 नंबर कॉन्स्टंट आहे, त्याला बाहेर काढलं 30 to 30 बाहेर निघाला. आतमध्ये करायला फक्त समेशन ऑफ 0 to 30 29 सी आर मायनस 1. ओके, नाईस. इथं मायनस, इथे पण समेशन घेतलं 30 बाहेर निघाला, आतमध्ये आपल्याकडे राहिलं 29, इथे चालेल तुम्ही आर मायनस 1 29 सी आर मायनस 1 आर इक्वल्स टू 0 to 30.
आता कोणी विचार करा की त्याचा 29 नंबर आहे इथे जास्त आहे, तर 29 पेक्षा जास्त नंबर असले तर हा मायनस मध्ये जाईल. मायनस मध्ये गेला म्हणजे काय होणार, व्हॅल्यू 0 येईल. ते कॅल्क्युलेट नाही करायचं आपल्याला. ठीक आहे. आता इथे 30 × 30 900 सपोज 29 चं पुरं कोएफिशिएंटचं समेशन काय होणार 2 चा पॉवर 29. हे झालं एक मायनस 30 टाइम्स. आता बघा इथे प्रॉब्लेम काय, जसं इथे होता आर एन सी आर, इथे पण काय आर आर मायनस 1 एन सी आर मायनस 1, याला पण एक टर्म कमी करावं लागेल. सो 29 बाहेर काढला, आतमध्ये काय राहिलं माझं एक नंबर कमी झाला 28 सी आर मायनस 1. जसा इथे 30 बाहेर निघाला होता तसा इथे पण 29 बाहेर निघाला. समजलं? आता सिंपलचा क्वेश्चन होता 2 to the power 29 मायनस 30 × 29 आणि हा झाला 2 चा पॉवर 20. पण आपल्याला 2 चा पॉवर 29 कॉमन काढायचा आहे, म्हणजे 30 ला मी काय लिहितो, दिस इज 15 × 2 आणि हा जो 2 आहे लिहितो ना 50. 30 = 15 × 2, हा 2 चा पॉवर 1 याच्यामध्ये ऍड करू, मला मिळालं 15 × 29 आणि 2 to the power 29. इथे पण 2 to the power 29 आहे आणि इकडे काय 900 टाइम्स. ठीक आहे. सिंपल होता 900 मायनस मल्टिप्लाय करायला 435 मिळेल आणि हा 2 to the power 29 कॉमन काढलाय. सबट्रॅक्शन जर आपण केलं तर हा झाला 465 × 2 to the power 29. साइड बाय साइड कंपेअर केला आपण तर हा आपल्याला मिळाला 465. सो करेक्ट आन्सर इज 465. क्वेश्चनचा आन्सर कशामध्ये आहे, सोल्युशन मध्ये. फक्त सोल्युशन लक्षात ठेवायचे की 2 चा पॉवर 29 घ्यायचा, म्हणजे 29 CR आला पाहिजे कुठे कुठे 29 CR आपण घेऊन आलो. राईट. सिंपलचा क्वेश्चन, सिंपलचा आन्सर. परत भेटूया पुढच्या क्वेश्चन सोबत. तर जेईच्या सिरीज मध्ये आजचा आपला क्वेश्चन नंबर 6 एकदम छान क्वेश्चन आहे. क्वेश्चन मध्ये 2-3 कन्सेप्ट एक साथ आलेले आहेत. कुठले 2-3 कन्सेप्ट आहे, आपले कन्सेप्ट समजून घ्या काय आहे. डिटेलमध्ये जात नाही, फक्त कोण कुठले कन्सेप्ट आहे. इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, तर क्वाड्रॅटिकच्या रूट्सवर आली गोष्ट. सेकंड इंटिग्रेशन मध्ये आली गोष्ट. तिसरं मॅक्सिमा मिनिमा किंवा एक्स्ट्रीमा शब्द जो आहे तो एक्स्ट्रीमाचा अर्थ काय होतो, एक्स्ट्रीमा याचा अर्थ काय होतो मॅक्सिमा किंवा मिनिमा. एक्स्ट्रीमाचा अर्थ काय होतो, एक तर मॅक्सिमा असेल किंवा मिनिमा असेल. आता मॅक्सिमा मिनिमा केव्हा काढतो आपण, तो काढतो आपण फंक्शनला डिफरन्शिएट केल्यावर. म्हणजे आपल्याला इंटिग्रेशनच्या आतमध्ये जाऊन काय करायचं, डिफरन्शिएशन. बस हेच कन्सेप्ट आहे, त्याला आपण सॉल्व्ह करूया. सो फंक्शन आपल्याकडे आहे, त्याचं डेरिव्हेटिव्ह f' आणि हा डिफरन्शिएशन अंडर इंटिग्रल आहे. पहिले x² ची व्हॅल्यू डायरेक्ट पुट करा इथे. तो झाला x² चा स्क्वेअर मायनस 8 × x² प्लस 15 इंटू e चा पॉवर x² आणि x² चा डेरिव्हेटिव्ह 2x. आता जर तुम्ही 0 पुट केला इथे आणि 0 चा डेरिव्हेटिव्ह घेतला तर डेरिव्हेटिव्ह राहणार आहे 0 इंटू समथिंग, सगळं 0, तर सेकंड टर्म येणार नाही. इथे ऍक्च्युअली सेकंड टर्म असते पण ती येणार नाहीये कारण की 0 आहे. ठीक आहे. हे f' आहे आणि f' काय व्हायला पाहिजे हमेशा एक्स्ट्रीमासाठी, f' शुड बी इक्वल्स टू 0. म्हणजे ही व्हॅल्यू काय असली पाहिजे, 0 असली पाहिजे. डिनॉमिनेटर इकडे मल्टिप्लाय झाला 0 होईल, तर बाकी काय राहिलं वरती बघा. हा झाला आपला x² चा स्क्वेअर 8x² प्लस 15 इंटू 2x इक्वल्स टू 0. ठीक आहे. बाय डिफॉल्ट बघा आता इथे एक कंडिशन आपल्याला मिळाली की x कॅन बी इक्वल टू 0, पहिली कंडिशन. सेकंड कंडिशनसाठी आपल्याला फॅक्टर करावं लागेल. जर फॅक्टर तुम्हाला माहिती असेल तर 5 आणि 3 हे 2 फॅक्टर बनतील. तर एक आपल्याकडे आहे x², कारण की आतमध्ये x² आहे. जर तुम्हाला नसेल समजलं पुट x² इक्वल्स टू t पकडून घ्या. जर नाही समजलं असेल तर खूप सोपं आहे, t पकडून घेऊ. तो झाला p² 8p प्लस 15, याचे फॅक्टर आपण केले तर p-5 p-3 इक्वल्स टू 0. म्हणजे आपल्याला काय मिळेल, p-5 इक्वल टू 0 किंवा p-3 इक्वल टू 0. सो बेसिकली p इक्वल टू 5 किंवा p इक्वल टू 3. p म्हणजे काय होते, x² होते, x² इक्वल्स टू 5. इथे पण x² इक्वल्स टू 3. तर x ची व्हॅल्यू किती झाली, +-√5
आणि x इक्वल्स टू प्लस मायनस √3. इथे तुम्ही डायरेक्टली लिहू शकता x² - 5 आणि x² - 3 इक्वल टू 0. बघा इथे एक रूट मिळाला मला x² इक्वल्स टू 0. इथे आणखी दोन रूट आहे माझ्याकडे प्लस मायनस √5. आणखी दोन रूट आहे माझ्याकडे प्लस मायनस √3. टोटल किती झालं आहे 1 2 3 4 5. 5 असे पॉईंट्स आहेत ज्या ठिकाणी फंक्शन कुठली व्हॅल्यू घेणार एक्स्ट्रीमाची. आन्सर इज 2 5 इज द करेक्ट आन्सर. आता कोणी म्हणेल सर इथे होऊ शकते की पॉईंट एक्स्ट्रीमाचा नसेल मॅक्सिमा किंवा मिनिमम असेल मधातला पॉईंट असेल ते आपल्याला चेक करायसाठी फंक्शन इंटिग्रेट करावं लागेल. पण यांनी डायरेक्ट क्वेश्चन विचारला आहे की पॉईंट्स ऑफ एक्स्ट्रीमा किती आहे. तर सध्यासाठी आपल्याला एवढाच कन्सेप्ट अप्लाय करायचा आहे की डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन इक्वल्स टू काय असला पाहिजे 0. तर आपलं करेक्ट आन्सर किती आहे नंबर ऑफ सोल्युशन्स आर 5 फॉर वेअर द एक्स्ट्रीमम पॉइंट्स आर. राईट. तशा प्रकारे आपण क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. ठीक आहे. भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 7. प्रोबॅबिलिटीशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आपण ऑब्झर्व करू की लेट A and B आर टू इव्हेंट सच दॅट A इंटरसेक्शन B आपल्याला दिलेला आहे. ओके 1/10 अँड probability of A given B and B given A are the roots of the equation. या इक्वेशनचे रूट्स आहे. कुठल्या इक्वेशनचे 12x² - 7x + 1 = 0. थोडं सिम्प्लिफाय केलं तर आपल्याला काय मिळणार म्हणजे 12 ने डिवाइड केलं सरळ सरळ तर 7/12x + 1/12 = 0. आता ही रूट्सची व्हॅल्यू किती आहे एक आहे P given P of A given B आणि B given A. आणि हे असतं आपलं सम ऑफ रूट्स. सो P of A given B प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ B given A इज इक्वल्स टू किती आहे 7/12 आणि प्रोबॅबिलिटी ऑफ A given B कारण की प्रोडक्ट ऑफ रूट्स पण आहे इंटू प्रोबॅबिलिटी ऑफ B given A इज इक्वल्स टू 1/12. हे दोन व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. कॅल्क्युलेट काय करायचं आहे कॅल्क्युलेट आपल्याला करायचं ही व्हॅल्यू. जर तुम्हाला कॉम्प्लिमेंटचा डी मॉर्गन लॉ माहित असेल तर खूप इझी होईल की प्रोबॅबिलिटी ऑफ A कॉम्प्लिमेंट युनियन B कॉम्प्लिमेंट आणि प्रोबॅबिलिटी ऑफ A कॉम्प्लिमेंट इंटरसेक्शन B कॉम्प्लिमेंट तो किती होतो 1 - प्रोबॅबिलिटी ऑफ. याला तुम्ही डायरेक्टली पण इंटरचेंज करू शकता डी मॉर्गन्स लॉ आणि हा झाला A इंटरसेक्शन B चा कॉम्प्लिमेंट आणि हा झाला प्रोबॅबिलिटी ऑफ A युनियन B चा कॉम्प्लिमेंट. डी मॉर्गन्स लॉ आणि कॉम्प्लिमेंटची व्हॅल्यू तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे 1 - प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B आणि 1 - प्रोबॅबिलिटी ऑफ A युनियन B. तर आपल्याला बेसिकली दोन व्हॅल्यूज पाहिजे. A इंटरसेक्शन B जो ऑलरेडी आपल्याला दिलेला आहे आपल्याला पाहिजे आता प्रोबॅबिलिटी ऑफ A युनियन B. ठीक आहे. चला फॉर्म्युलावर जाऊ आपण. सो प्रोबॅबिलिटी ऑफ A युनियन B काय असते जर फॉर्म्युला आठवत असेल तर प्रोबॅबिलिटी ऑफ A प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ B मायनस प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B ही असते. राईट. आता याच्यासाठी आपल्याला प्रोबॅबिलिटी ऑफ A प्लस B आणि प्रोबॅबिलिटी ऑफ A प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ B काढायचं आहे. त्यासाठी गिवन कंडिशन आपण अप्लाय करू. हे दोन इक्वेशन अप्लाय करू. कसे अप्लाय करायचे बघा. प्रोबॅबिलिटी ऑफ A गिवन B काय असतो तो असतो प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ B आणि प्रोबॅबिलिटी ऑफ B गिवन A काय असणार तो असेल प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B आणि प्रोबॅबिलिटी ऑफ A. ठीक आहे. आता आपल्याकडे या दोघांचा प्रोडक्ट दिलाय आणि दोघांचा सम दिलाय. ठीक आहे. तर दोघांची प्रोडक्ट सम काढण्याच्या आधी आपण काय करू ठीक आहे सम काढून घेऊ आपण आणि मग एक इंटरसेक्शन सेपरेट करून घेऊ. ठीक आहे. आपल्याकडे दोन कंडिशन दिल्या आहेत दोन इक्वेशन आहेत दोन व्हॅल्यू काढायचे आहे. ते स्टँडर्ड व्हॅल्यूज असतात म्हणजे स्टँडर्ड रिलेशन आहे. जेवढे इक्वेशन तेवढे व्हेरिएबल सॉल्व्ह करता येते. ठीक आहे. तर चला सॉल्व्ह करूया. पहिले ॲडिशन वाली कंडिशन घेऊ. दिस प्लस दिस इक्वल्स टू किती आहे 7/12 म्हणजे प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B प्रोबॅबिलिटी ऑफ B प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B डिवाइड बाय प्रोबॅबिलिटी ऑफ A इज इक्वल्स टू किती आहे 7/12 आहे. इथे प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B कॉमन आहे. ठीक आहे. कॉमन बाहेर काढून घेऊ. प्रोबॅबिलिटी ऑफ A इंटरसेक्शन B कॉमन काढलाय
इथे झालं 1 अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ बी प्लस 1 अपॉन प्रोबॅबिलिटी ऑफ ए इक्वल्स टू 7/12. याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, याला तिकडे ट्रान्सफर करा. ए इंटरसेक्शन बी किती आहे 1/10. ठीक आहे, याला तिकडे ट्रान्सफर केलं तर आपल्याला काय मिळालं बघा, क्रॉस मल्टिप्लाय करतो. प्रोबॅबिलिटी ऑफ ए प्लस प्रोबॅबिलिटी ऑफ बी divided by probability of b into probability of a equals to 7/12. हा डिवाइड मध्ये गेला, हा डिवाइड मध्ये ती किती आहे 1/10 आहे याची व्हॅल्यू. म्हणजे किती आहे 1/10. हा जर डिवाइड मध्ये गेला तर काय होणार 10/1. डिवाइड मध्ये गेला तर काय होणार, डिवाइड मध्ये किती होईल ऍक्च्युली 1/10 होईल. हा 10 वरती हा 1/10 झाला. राईट, ही व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे. ओके, ठीक आहे, हे आपण लक्षात ठेवू. ओके, नेक्स्ट आपल्याला दोघांचा प्रोडक्ट पाहिजे पी अँड पी बी. तर ठीक आहे, दोघांचा प्रोडक्ट कुठून काढू शकतो आपण, दोघांना इक्वल करू शकतो आपण. एका साईडला दोघांना आपण इक्वल केलं तर आपल्याला प्रोडक्ट मिळणार. ठीक आहे, दोघांचं प्रोडक्ट करू आपण. पी ए इंटू पी बी आपल्याला दिला 1/12. सो पी ऑफ ए इंटरसेक्शन बी upon P of B into P of again A intersection B upon P of A equals to 12, right? So not 1/12. 1/12 में हे प्रोडक्ट आहे आपल्याला माहिती आहे. याची व्हॅल्यू किती आता, याची व्हॅल्यू किती आहे 1/10 चा स्क्वेअर. कारण किती A इंटरसेक्शन B किती दिला आहे 1/10 दिला आहे. सो 1/10 चा स्क्वेअर. सो दिस बिकम्स इक्वल्स टू 1/10 चा स्क्वेअर टू 1 अपॉन पी ए इंटू पी बी. ही व्हॅल्यू पाहिजे होती आपल्याला इक्वल्स टू 1/12. ही व्हॅल्यू तिकडे शिफ्ट करा, डिवाइडच्या डिवाइडमध्ये जाईल तर आपल्याला मिळालं 1 अपॉन पी ए इंटू पी बी इज इक्वल्स टू, हा डिवाइडमध्ये गेला, डिवाइडमध्ये काय होणार, हा 1/12 आहे खाली, हा डिवाइडमध्ये गेला तर डिवाइडच्या डिवाइडमध्ये मल्टिप्लाय जाईल. ठीक आहे, सो बेसिकली हा डिवाइडच्या डिवाइड मल्टिप्लाय जाईल म्हणजे 1 वरती गेला, परत 10 चा स्क्वेअर 100 खाली गेला. ठीक आहे, ही आपल्याला व्हॅल्यू मिळाली. पी ऑफ ए इंटू बी. मी थोडंसं करेक्शन करूया बरोबर. लेट्स करेक्शन, डिवाइड बरोबर नाही घेतला. ठीक आहे, प्रॉपर डिवाइडला घेऊन जा. 1/10 स्क्वेअर, हा गेला 1 अपॉन 1/10 चा स्क्वेअर, हा 10 चा स्क्वेअर वरती आला. ठीक आहे, तो हा झाला बेसिकली रेसिप्रोकल घेतला आता तर पी ए इंटू पी बी इक्वल्स टू 100/12. ठीक आहे, डिवाइडचा नंबर वरती आला. सेम इथे आपल्याला करायचं होतं, ते पण उलटं झालं वाटते कदाचित. हा डिवाइड बाय 1/10 केला असेल तर 10 वरती आला. ठीक आहे, दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या आपल्याला. आता बस ही पी ए इंटू पी बी ची व्हॅल्यू इथे पुट करायची, तुम्हाला पी ऑफ ए प्लस बी मिळणार. ठीक आहे, पुढे सॉल्व करूया. लगेच सॉल्व करतो, थोडंसं वरती इरेज करून टाकतो. आपल्याला दोन्ही व्हॅल्यू मिळालेल्या आहे, वरती इरेज करतो आणि कंटिन्यू करू सॉल्व करायला. इझी कंडिशन आहे. आता हा जो पाहिजे पी ए प्लस बी, पी ऑफ ए प्लस पी ऑफ बी इक्वल्स टू, हे डिवाइडचं मल्टिप्लायला आलं. सो 7/12 इंटू 10. हे जर डिवाइडचं मल्टिप्लाय झालं त्याची व्हॅल्यू किती आहे 100/12. डिवाइडचं जर मल्टिप्लायला आलं त्याची व्हॅल्यू किती आहे 100/12. बरोबर आहे का? अच्छा, रेसिप्रोकल घेतलं 100/12 नाही 12/100 आहे. हा पाहिजे 12/100. ओके, 12/100 बरोबर. रेसिप्रोकल नाही घेतलं, लक्षात ठेवायचे. इथे सरळ होता डिव्हिजन मध्ये, मी तर डायरेक्ट लिहिलं. ऍक्च्युली ते रेसिप्रोकल करायचं तर खालचा नंबर वर जाईल, वरचा नंबर खाली. सो 10 कॅन्सल, 12 कॅन्सल. आन्सर इज 7/10. दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. आता टी ए युनियन बी काढू शकतो आपण. ए युनियन बी का होणार पी ऑफ ए प्लस बी, तो आहे 7/10 मायनस इंटरसेक्शन हा झाला 6/10. ठीक आहे, करेक्ट.
तर आता फायनल व्हॅल्यू पुट करूया आपण या फायनल सोल्युशनमध्ये. याच्यामध्ये फायनल व्हॅल्यू पुट करायची आहे. सो 1 मायनस 1/10, 1 मायनस 6/10. सो हा झाला 10 मायनस 1 9/10, हा झाला 10 मायनस 1 10 मायनस 6 4/10, 10 आणि 10 कॅन्सल. फायनल आन्सर इज 9/4. जो आपला आन्सर पाहिजे होता तो आहे 9/4. तर मॅक्सिमम या क्वेश्चन मध्ये थोडा लेंदी क्वेश्चन आहे, पण तुम्हाला इथे कंडिशन ऑफ रूट्स, कॉम्प्लिमेंटचे मॉर्गन लॉ आणि क्वाड्रॅटिकची अरेंजमेंट करता आली पाहिजे. तर आपला आन्सर काय आलाय 9/4 इज द करेक्ट आन्सर. गोष्ट देण्यामध्ये माझ्याकडून वर्क झालं असेल. आता आन्सर ऍक्च्युअली करेक्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. राईट. तर भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चन सोबत. तर सिरीज मधला आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8. काय म्हटलं क्वेश्चन मध्ये की नंबर ऑफ टर्म्स इन एन एपी. तर अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे किती आहे 2n टर्म्स आहे. तर शेवटची टर्म किती असणार आहे 2n, म्हणजे इवन नंबरची टर्म आहे. आधी आपण एपी लिहून घेऊ. आधी काय तर स्टार्टिंग आपण ए पासून केलं. सपोज एक a प्लस डी असणार, दुसऱ्या नंबरची टर्म a प्लस 2d असणार, a प्लस 3d असेल आणि शेवटपर्यंत जातो म्हटलं सगळ्यात शेवटची टर्म जी इवन नंबरची आहे ती काय असणार आहे तुम्ही a प्लस 2n-1 इंटू डी. कारण की डिफरन्स हमेशा n पेक्षा 1 कमी असते. लक्षात ठेवायची गोष्ट काय की ही जी टर्म आहे ही कुठली टर्म आहे इवन नंबरची टर्म आहे. ठीक आहे, ही कुठली इवन नंबरची टर्म आहे. याच्या आधली जी टर्म असेल त्याच्यापेक्षा आणखी 1 कमी डी असेल, जिथे असणार आहे a प्लस 2n-1 इथे असेल तिथे 1 नंबर कमी केला तर -2d. तर ही जी टर्म आहे याच्या आधीची ही कुठली टर्म आहे ऑड नंबरची टर्म आहे. एवढं समजलं. सिरीज सुरू केली 2n टर्म आहे म्हणून सगळ्यात शेवटची 2n-1d झाला. पण टोटल 2n टर्म्स असल्यामुळे हे लास्ट इवन नंबरची टर्म आहे, त्याच्या आधीची ऑड नंबरची टर्म, त्याच्यापेक्षा 1d कमी, तर 2n-2d. आता काय म्हटलंय द सम ऑफ टर्म्स ऑकरिंग ऍट इवन प्लेसेस आहे 40. सो इवन प्लेसेस कुठल्या कुठल्या आहे, ही आहे इवन प्लेस, ही आहे इवन प्लेस, ही लास्ट वाली आहे इवन प्लेस. म्हणजे आपण स्टार्ट केलं तर a प्लस डी पहिले, नंतर a प्लस 3d. ठीक आहे, असं ऍड करता करता a प्लस 2n-1d. याची सम किती सांगितली आपल्याला 40 सांगितली आहे. ओके, जर तुम्हाला समचा फॉर्म्युला माहिती असेल, टोटल टर्म आहे 2n, तर त्यातल्या अर्ध्या असेल n ऑड वाल्या, अर्ध्या असेल n इवन वाल्या. तर टोटल टर्म्स किती झाले याच्यामध्ये n. तर सम काय असते n/2 फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. आठवत असेल तुम्हाला फर्स्ट टर्म प्लस लास्ट टर्म. सो फर्स्ट टर्म आहे a प्लस डी प्लस लास्ट टर्म करा a प्लस, त्याला मल्टिप्लाय करतो 2nd-d. त्याला मल्टिप्लाय केलं फर्स्ट आणि लास्ट टर्मला, हे 2nd आणि हा -d. ठीक आहे, सो प्लस d मायनस d कॅन्सल, 1a आणि 1a झाला. सो n/2 इज इक्वल्स टू 2a प्लस 2nd इक्वल्स टू 40. इथून जर तुम्ही 2 कॉमन काढला तर तुम्हाला मिळेल 2 कॉमन काढून कॅन्सल. सो na प्लस n² d इक्वल्स टू 40. हे तुमचं झालं इक्वेशन नंबर 1. नाइस. सेकंड केस काय म्हणते, द सम ऑफ टर्म्स ऑकरिंग ऍट ऑड प्लेस इज 55. ऑड प्लेसच्या टर्म कुठल्या आहे a प्लस 2d. ऑड प्लेससाठी लिहू a प्लस 2d. ठीक आहे, अशा ऑड प्लेस आपण ऍड करत गेलो तर सगळ्यात लास्ट वाली ऑड टर्म कुठली असणार आहे a प्लस 2n-2d. आणि सम किती आहे 55 आहे. सम किती आहे 55. ओके, परत तेच लॉजिक, n/2 टर्म्स आहे. फर्स्ट टर्म आहे a, दूसरा लास्ट टर्म a प्लस अगेन 2nd-2d इक्वल्स टू 55. थोडं सिम्प्लिफाय करू. हा 2a झाला, इथे पण 2 आहे. सो 2 पूर्ण बाहेर काढला तर मला काय 2 अच्छा ठीक आहे लिहून देतो आम्ही. n/2 हा झाला 2a प्लस 2nd-2d इक्वल्स टू 55. इथून 2 कॉमन काढला तर 2 सोबत कॅन्सल झालं सगळं. आपल्याला बेसिकली काय मिळालं an किंवा na, जसं लिहा तसं na प्लस n² d मायनस nd इज इक्वल्स टू 55. हे झालं इक्वेशन नंबर 2.
म्हणजे दोन इक्वेशनला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय बघा किती व्हेरिएबल आपल्याकडे 3 व्हेरिएबल आहे 1 2 3 म्हणजे n a आणि d 3 व्हेरिएबल तर दोन इक्वेशनला सॉल्व्ह होणार नाही म्हणून आपल्याला दिलंय तिसरी कंडिशन की फर्स्ट टर्म एक्सीड द लास्ट टर्म बाय 27 म्हणजे पहिली टर्म सगळ्यात मोठी आहे सो फर्स्ट टर्म एक्सीड म्हणजे जास्त आहे किती लास्ट टर्म पेक्षा लास्ट टर्म किती आहे आपली ही लास्ट टर्म आहे a प्लस 2n मायनस 1d किती नाही 27 रो सिंप्लिफाय करू आपण a मायनस a मायनस 2nd आणि मायनस मायनस प्लस d इज इक्वल्स टू 27 a आणि a कॅन्सल आपल्याला मिळालं d कॉमन जर काढला तर 1 मायनस 2n इज इक्वल्स टू 27 ओके ठीक आहे करायचं काय बघा इथे सिंपल आहे पहिलं इक्वेशन आहे दुसरं इक्वेशन आहे इथे पण n आहे इथे n² d आहे इथे पण n आहे इथे n² d आहे मोठ्या नंबर मधून लहान नंबर सबट्रॅक्ट करू आपण सो सबट्रॅक्टिंग इक्वेशन नंबर 2 मधून इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 किती आहे na प्लस n² d माइनस nd इज इक्वल्स टू 55 ठीक है हे आपण nd लिहू शकतो ऍक्च्युअली एक काम करूया मल्टिप्लाय करतो सो d माइनस 2nd इज इक्वल्स टू 27 ठीक है आणि दुसरा जो इक्वेशन नंबर 1 ते आहे पहिलं कुठला na प्लस n² d इज इक्वल्स टू 40 राइट याला आपण करतोय सबट्रॅक्ट करता साइन चेंज झाला माइनस 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 सो माइनस nd इज इक्वल्स टू आपल्याला मिळालं 15 किंवा nd इज इक्वल्स टू माइनस 15 ही व्हॅल्यू पुट करायची आपल्याला कुठे या इक्वेशन मध्ये सो आपल्याला मिळेल बघा किती इझी आहे d माइनस 2 टाइम्स nd ची व्हॅल्यू माइनस 15 इक्वल्स टू 27 माइनस माइनस प्लस सो d प्लस 30 इज इक्वल्स टू 27 इथून तुम्हाला मिळणार d इज इक्वल्स टू तिकडे पाठवून द्या सो 27 माइनस 30 इक्वल टू माइनस किती इझी आहे d इक्वल टू भेटला आहे -3 d ची व्हॅल्यू इथे पुट करून टाका सो n इज इक्वल्स टू -15 डिवाइड बाय -3 सो n इज इक्वल्स टू मिळाला 5 हे आपला फायनल आन्सर देयर आर टोटल 5 टर्म्स थोडंसं घुमून फिरून काम आहे पण ऍक्च्युअल मध्ये क्वेश्चन थोडा सोपा आहे डिफिकल्ट नाही आहे बरोबर अरेंज करून तुम्हाला क्वेश्चन अंडरस्टँड करायचा आहे नंतर सॉल्व करायचा आहे तर आपला आन्सर किती आहे n इज इक्वल्स टू 5 देयर आर टोटल 5 टर्म्स राईट काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता परत भेटूया नेक्स्ट क्वेश्चन मध्ये हॅलो आणि वेलकम सर्वांचं स्वागत आहे तर TYBच्या सिरीज मध्ये आज आपला 9वा क्वेश्चन आहे 22 जानेवारीचं क्वेश्चन संपल्यानंतर आपण ॲडव्हान्सचे क्वेश्चनची प्रॅक्टिस सुरू करूया तर आज हे पहिले कंप्लीट करून घेऊया क्वेश्चन मध्ये मला थोडा डाऊट आहे सॉल्व केल्यावर माहीत पडलं तुम्ही बघून घ्या एकदा की अ परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ अ पॉईंट हा एक पॉईंट आहे या लाईन पासून तुम्हाला जर इक्वेशन माहिती असेल तर हा आपला इनिशियल पॉईंट असतो ए समजा ही माझी लाईन आहे लाईन ड्रॉ करतो सो दिस इज माय लाईन इथे एक इनिशियल पॉईंट आहे माझा तो आहे 2 -1 आणि 1 बेसिकली 2 आहे मायनस जे क्या प्लस के क्या आणि ही जी लाईन आहे हे पॅरलल आहे या लाईनला सो इट इज पॅरलल टू दिस लाईन ठीक आहे या लाईनचं आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे सो लेट्स से वेक्टर बी इज इक्वल्स टू 4i कैप मायनस जे कैप प्लस 5k कैप आणि आपल्याला विचारलं आहे की या गिवन लाईनवर ही जी एल नावाची लाईन आहे या लाईनवर एक पॉइंट असा आपला 3 4 5 ठीक आहे हा पॉइंट आहे P नावाचा इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉप केली आहे समजा हा पॉइंट Q असेल तर आपल्याला कळायचं डिस्टन्स PQ असा क्वेश्चन आहे आता या क्वेश्चनसाठी सगळ्यात पहिली आयडिया जो आपल्याला दिसते डोळ्यासमोर ती आयडिया काय आहे ही PQ जी लाईन आहे ही L लाईनला परपेंडिक्युलर आहे म्हणजे PQ ला जर मी L सोबत डॉट प्रोडक्ट घेतलं तर आन्सर काय आला पाहिजे 0 किंवा मी या PQ ला जर याच्यासोबत घेऊ शकतो ते B सोबत पण घेऊ शकतो कारण की दोन्ही कशा आहेत पॅरलल मग PQ चं डॉट प्रोडक्ट B सोबत काय असलं पाहिजे 0 सो आपल्याला एक आयडिया भेटली की वेक्टर PQ डॉट वेक्टर B इक्वल्स टू 0 भेटला पाहिजे ओके नो प्रॉब्लेम आता आपल्याला वेक्टर PQ काढायचा आहे ठीक आहे सो वेक्टर PQ साठी Q पॉइंट घेऊ आपण सो लेट Q पॉइंट
जो वेक्टर क्यू आहे तो या लाईनवर आहे, लॅम्बडाच्या कुठल्या तरी व्हॅल्यूसाठी सॅटिस्फाय होईल. जर मी त्या इक्वेशनला सॅटिस्फाय केलं तर मला काय भेटणार, एक क्यू पॉईंट भेटणार. म्हणजे लॅम्बडाने मल्टिप्लाय करा, तो झाला 2 + 4 लॅम्बडा, हा आय कॅप झाला. ठीक आहे. नेक्स्ट मायनस, अच्छा प्लस बाहेर काढतो, -1 जे सोबत जो आहे तो, आणि मायनस लॅम्बडा हा जे कॅप झाला, आणि प्लस के सोबत आहे 1 + 5 लॅम्बडा के कॅप, हा आपला क्यू पॉइंट झाला. आपल्याला पाहिजे वेक्टर पी क्यू. सो वेक्टर पी क्यू म्हणजे पी मधून हे मायनस करूया आपण. सो देअरफॉर वेक्टर पी क्यू इक्वल्स टू या पॉइंट मधून हे पॉइंट मायनस करायचे, किंवा याच्यामधून हे मायनस करा, दोन पैकी काही. मी पी क्यू काढतोय, सो पी मधून हे मायनस करणार, 3 - 2 1, आणि हा मायनस झाला म्हणून -4 लॅम्बडा आय कॅप प्लस 4 -1 म्हणजे झालं 5, आणि हा मायनस प्लस झाला, +5 लॅम्बडा, सॉरी प्लस लॅम्बडा जे कॅप प्लस 5 -1 4 झाला, आणि हा -5 लॅम्बडा के कॅप. सध्या पी क्यू वेक्टर मिळाला. पी क्यू माहिती आहे, वेक्टर बी माहिती आहे, दोघांचा डॉट प्रोडक्ट काढून घेऊ आपण. सो देअरफॉर वेक्टर पी क्यू डॉट वेक्टर बी. डॉट प्रोडक्ट जर तुम्हाला माहिती असेल तर फक्त आपण नंबरचं मल्टिप्लिकेशन करतो, आय सोबत आय, जे सोबत जे, के सोबत के. सो आय सोबत जर आय मल्टिप्लाय केला, सो हा झाला 4 टाइम्स 1 - 4 लॅम्बडा, प्लस जे किती आहे, जे किती आहे -1, सो -1 टाइम्स जेचा व्हॅल्यू 5 + लॅम्बडा, प्लस के किती आहे, के आहे आपला 5, आणि हा के आहे 4 - 5. ठीक आहे. सिम्प्लिफाय करा, आणि दिस प्रोडक्ट शुड बी इक्वल्स टू 0. हे का बरं काढतो आपण, आपल्याला पॉईंट क्यू मिळणार. पण पॉईंट क्यू मिळाला की ते इथे पुट करायचं, आपल्याला पी क्यू ची व्हॅल्यू मिळेल. पी क्यू भेटला की त्याचा आपण डिस्टन्स इझिली काढू शकतो. हे लॉजिक आहे याच्यामागे. ठीक आहे. चला 4 × 1 4, 16 लॅम्बडा -5 लॅम्बडा प्लस 20 राइट, आणि -25 लॅम्बडा इक्वल्स टू 0. सो सिम्प्लिफाय करा, आता 25 आणि 16 आणि 1 असं काहीतरी आपलं कॅल्क्युलेशन. 25 आणि 16 झाले 41 आणि 42. सो -42 लॅम्बडा. ठीक आहे. इथे 5 मधून 4 गेले -1, 20 - 1 19 इक्वल्स टू 0. सिम्प्लिफाय केला तर आपल्याला लॅम्बडा इक्वल्स टू काय मिळाला, 19/42. हा आपल्याला लॅम्बडा मिळाला. नाईस. सिंपलचा प्रॉब्लेम होता इथे इथपर्यंत. आता आपण पी क्यू डिस्टन्स काढूया. सो पी क्यू वेक्टर इज इक्वल्स टू, इथे काय पुट करायचं आपल्याला, फक्त 19. पी क्यू डिस्टन्सच काढायचं शेवटी ऍक्च्युअली. सो डायरेक्ट डिस्टन्स काढूया आपण. सो डायरेक्ट डिस्टन्स काढायला गेलो आपण, सो मॉड ऑफ पी क्यू डायरेक्ट डिस्टन्स इक्वल्स टू √. ठीक आहे. पहिल्याचा स्क्वेअर प्लस दुसऱ्याचा स्क्वेअर प्लस तिसऱ्याचा स्क्वेअर. सो पहिल्याचा स्क्वेअर 1 - 4 इंटू लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 19/42 याचा स्क्वेअर, प्लस नेक्स्ट 5 प्लस 19/42 याचा स्क्वेअर, आणि प्लस 4 - 5 लॅम्बडा. सो 4 - 5 लॅम्बडाची व्हॅल्यू आहे 19/42 चा स्क्वेअर. ओके. ठीक आहे. एक स्टेप सॉल्व करतो मी, नंतर आपण आन्सर कडे जाऊया. काय प्रॉब्लेम आला मला क्वेश्चन मी तुम्हाला सांगतो. सो 41 × 42, 42 - 76 आय गेस /42 याचा स्क्वेअर, प्लस आय गेस 210 प्लस 90/42 याचा स्क्वेअर, प्लस 168. ठीक आहे. मायनस 95/42 याचा होल स्क्वेअर. आता बघा इथे सुद्धा मी सॉल्व करत नाही, कारण सांगतो काय. एवढं तर माहित पडलं आपल्याला की सगळ्या खाली किती आहे, डिनॉमिनेटर मध्ये 42 आहे. तर ऍटलीस्ट आन्सर मध्ये आपलं डिनॉमिनेटर 42 येणार, म्हणजे आपण पहिलं ऑप्शन टिक करणार. पण हे आन्सर करेक्ट नाही आहे, जे मी ऑप्शन इथे लिहिलेले आहे. माझ्याकडे जे आले मी ते सांगतो.
माझ्याकडे जे ऑप्शन आहे याच्यामध्ये दिसतंय की 42 खाली डिनॉमिनेटर मध्ये इथेच आहे फक्त, आणि बाकी जे आहे 19 वगैरे 19 पॉसिबल नाही, कारण की 19 42च्या मल्टिप्लाय मध्ये येत नाही. मग तुम्ही मला 21 येऊ शकता. तर त्याच्याकडे जाऊया. तर हे आन्सर किंवा हे आन्सर माझ्याकडे सध्या मी डोक्यात पकडलं आहे. दोन्हीच रॉंग आहे तसे. हे डोक्यात पकडलेलं आहे. 42 खाली भेटला म्हणून ओके 42 मी टिक केलेलं आहे. आता इथे बघा, ही जी व्हॅल्यू आहे आणि ही जी व्हॅल्यू आहे, ह्या दोन्ही व्हॅल्यू 42 पेक्षा मोठ्या आहेत. दोन्ही व्हॅल्यू कशा आहे? 42 पेक्षा मोठ्या आहे. याचा अर्थ या रूटची जी व्हॅल्यू आहे ही 1 पेक्षा मोठी होणार. याच्या रूटची व्हॅल्यू आहे 1 पेक्षा मोठी होणार. पण इथे दोन पैकी एकाही रूट मध्ये व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी होत नाही. ऍक्च्युअल डिस्टन्स जे आहे ते 1 पेक्षा मोठं होत चाललं रूटच्या बाहेर, पण इथे एकही व्हॅल्यू 1 पेक्षा मोठी नाही. दिसायला हे दिसते पण डिनॉमिनेटर 19 येणार नाही, कारण की 19 42चा फॅक्टर नाहीये. सो जरी मी इथे टिक केलं की आन्सर ए करेक्ट असायला पाहिजे, बट इट्स अ रॉंग ऑप्शन माझ्या मते. काही डाऊट चुकीचं असेल तुम्ही आणखी टीचरकडून कन्फर्म करून मला कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. पण माझ्या मते जे मी 4 ऑप्शन दिले आहे, जे माझ्याकडे अवेलेबल आहे क्वेश्चन बँक मध्ये किंवा क्वेश्चन्स मध्ये, हे रॉंग आहे. करेक्ट आन्सर काय? तुम्ही याला सॉल्व्ह करा, ते तुम्हाला करेक्ट आन्सर मिळेल. डिनॉमिनेटर असेल 42, पण ऑब्विसली डिस्टन्स 1 पेक्षा मोठंच राहील. राईट? हे आहे आपला करेक्ट आन्सर, जे मला तुम्हाला सांगायचं होतं. जर काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकता. जरी मी तुम्हाला सांगितलं की रूट 42 दिसतंय म्हणून मी याला टिक केलेलं आहे, पण माझ्या मते हे करेक्ट आन्सर नाही आहे. याच्यापैकी एकही ऑप्शन करेक्ट नाही, हे माझं म्हणणं आहे. देअरफॉर देअर ऑल आर रॉंग ऑप्शन्स जे माझ्याकडे आहेत. ओके, डाऊट असेल तर लिहत चला, आणि करेक्शन असेल तर एकदम वेलकम आहे. तुम्ही खाली पुट करू शकता की सर हे करेक्शन आहे. ओके, भेटूया परत पुढच्या क्वेश्चन सोबत. तर जेई पीवायक्यू सिरीजचा क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन दिला आहे आपल्याला की x प्लस अंडर रूट ऑफ एक्स क्यूब मायनस 1 चा पॉवर 5 प्लस सेम नंबर x मायनस एक्स क्यूब मायनस 1 अंडर रूट चा पॉवर 5 त्याची ऍडिशन केलेली आहे. आता बघा, ऑब्विसली बायनॉमियल कोएफिशिएंटचा क्वेश्चन आहे. जर तुम्हाला आठवत असेल, आपल्याकडे जर समजा माझ्याकडे एक नंबर आहे, समजा एक a प्लस बी आहे, त्याचा पॉवर मी n घेतो, तर आपलं सोल्युशन काय असते? सो स्टार्ट करू आपण. nc0 a चा पॉवर n समजा, b चा पॉवर 0, नेक्स्ट प्लस nc1 a चा पॉवर n मायनस 1 b चा पॉवर 1 प्लस nc2 a चा पॉवर n मायनस 2 b चा पॉवर 2 अँड सो ऑन. ठीक आहे. सेम जर इथे मायनस असेल समजा, a मायनस बी चा पॉवर n असेल, तर काय होणार? परत nc0 a चा पॉवर n b चा पॉवर 0. आता प्लस नंतर मायनस येईल, nc1 a चा पॉवर n मायनस 1 b चा पॉवर 1, परत प्लस येईल, nc2 a चा पॉवर n मायनस 2 b चा पॉवर 2, परत मायनस येईल अँड सो ऑन. आता जर मी या दोघांना ऍड केलं, जर मी दोघांना काय केलं? ऍड केलं, कारण की दोन टर्मचे ऍडिशन आहे. जर ऍडिशन केलं या दोघांचं, बघा हे a प्लस बी आहे, a मायनस बी आहे. जर दोघांना मी ऍड केलं तर काय होतं बघा, हे नंबर तर सेम आहे. हा दोनदा आलेला आहे, हा पण दोनदा आलेला आहे, आणि इथे जे ऑड आहे, ऑड कोएफिशिएंट्स nc1 nc3 nc5, हे काय होणार? ऑफसेट कॅन्सल. म्हणजे मी याला काय लिहू शकतो? 2 टाइम्स फक्त इवन कोएफिशिएंट nc0 a चा पॉवर n b चा पॉवर 0 प्लस nc2 डायरेक्ट आता 1 कॅन्सल झाला, a चा पॉवर n मायनस 2 b चा पॉवर 2, परत nc4 येणार, a चा पॉवर n मायनस 4 आणि b चा पॉवर 4 अँड सो ऑन. तर आपण डायरेक्ट फॉर्म्युला यूज करू, कारण की ऍडिशन ऑफ 2 कोएफिशिएंट्स बायनॉमियल एक्सपान्शन हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. बस a च्या ठिकाणी आपल्याला x ठेवायचा आहे, b च्या ठिकाणी x क्यूब मायनस 1 ठेवायचा आहे. सो डायरेक्ट पुट करूया कोएफिशिएंट. सो 2 टाइम्स, ठीक आहे, 2 टाइम्स n किती आहे आपला? आपल्या केस मध्ये 5 आहे. ठीक आहे. सो फर्स्ट इज 5c0 x चा पॉवर 5 पहिले, ठीक आहे, आणि तो रूटचा पॉवर 0 घेतला म्हणजे आन्सर 1 येईल. राईट? सो प्लस 5c2, नेक्स्ट a किती आहे? x चा पॉवर 5 मायनस 2 गेला, आणि हा जो आहे क्यूब रूट ऑफ x मायनस 1 याचा पॉवर किती झाला? 2, प्लस आणखी 1 नंबर काय होणार?
5c4 याच्या पुढे आपण जाऊ शकत नाही, 5c6 होऊ शकत नाही, तर हे लास्ट टर्म असेल आपली x चा पॉवर 5 मायनस 4 आणि x चा क्यूब मायनस 1 याचा पॉवर 4. बस एवढाच टर्म आपल्याकडे, आणखी कुठलीही टर्म नाही. चला लिहिणं सुरू करूया आपण. 2 5c1 असते 1 x चा पॉवर 5 प्लस 5c2 किती होणार, 5 into 4 divided by 2 फॅक्टोरियल. सिंपल आहे. याचा जर आपण स्क्वेअर केला, इथे पहिले क्यूब मिळाला, याचा स्क्वेअर केला तर हा झाला x क्यूब मायनस 1 राईट. 5c4 करा 5, ठीक आहे 5 into 4 फॅक्टोरियल. जर पूर्ण लिहायचं असेल तर 4 फॅक्टोरियल into 1 फॅक्टोरियल. इथे पण तुम्ही लिहू शकता 5 into 4 into 3 into 2 फॅक्टोरियल. पूर्ण लिहून टाका, शॉर्टकट करतो 4 divided by 2 फॅक्टोरियल. इथे x चा पॉवर 1 आहे आणि इथे x क्यूब मायनस 1 स्क्वेअर मध्ये एक रूट चालला गेला, आणखी स्क्वेअर आला. सिंपलचं काम होतं, तर इझी करूया आपण. x to the power 5 प्लस 10 टाइम्स त्याला मल्टिप्लाय करा x चा पॉवर 6 मायनस x चा क्यूब राईट. ओके 4 फॅक्टोरियल कॅन्सल, 5 झाला प्लस 5x इंटू याचा स्क्वेअर करा x चा क्यूब चा स्क्वेअर 6 मायनस 2 टाइम्स x चा पॉवर 3 प्लस 1. सिंपल सा कोएफिशिएंट्स है. ओके सो 2 टाइम्स x to the power 5 प्लस 10 into x to the power 6 minus 10 x चा क्यूब प्लस 5 into x चा पॉवर 7 minus 10 x चा पॉवर 4 प्लस 5x. झालं आपलं कंप्लीट सोल्यूशन. नाही सगळ्याला 2 ने मल्टिप्लाय करायचं लागते. सो 2x चा पॉवर 5 प्लस 20x चा पॉवर 6, ठीक है माइनस 20x चा पॉवर क्यूब प्लस 5 नॉट 5 10x चा पॉवर 7 माइनस 20x चा पॉवर 4 आणि प्लस 10x. आता आपल्याला कोएफिशिएंट कशाचे पाहिजे, x चे पाहिजे. सो पहिला कोएफिशिएंट झाला x चा कोएफिशिएंट, याचं नाव आहे शाळेत अल्फा. दूसरा x क्यूब चा कोएफिशिएंट तो आहे -20, हा झाला बीटा. तिसरा टू द पॉवर 5 चा कोएफिशिएंट हा झाला 2, हा आहे गामा आणि 7 चा हा आहे डेल्टा. याला आपण व्हॅल्यू मध्ये पुट करूया अल्फा इंटू यू. सो अल्फा इंटू यू बेसिकली 10u मायनस बीटा किती आहे -20 इंटू v इक्वल्स टू 18. ठीक आहे, पहिलं इक्वेशन मिळालं आपल्याला. दुसरं काय म्हणते गामा इंटू यू. गामा किती आहे 2 इंटू यू आणि डेल्टा किती आहे, डेल्टा आहे 10. सो 10v इक्वल्स टू 20. एक काम करतो, इथे 10v आहे, इथे प्लस 20v आहे. मी काय करतो याला 2 ने डिवाइड करतो. सो हा झाला 5u प्लस 10v इक्वल्स टू 9. तो यातून सबट्रॅक्ट करतो. सो मायनस 2u प्लस 10v इक्वल्स टू 20. सगळे मायनस केले, हा झाला 3u मायनस साइन चेंज झाली ना. सो इक्वल्स टू हा झाला -11. सो देयरफॉर u इक्वल्स टू आपल्याला मिळाला -11/3. परफेक्ट. आता v काढायचा आहे, कुठल्या इक्वेशन मध्ये पुट करा. सो 10v इक्वल्स टू 20 मायनस 2u. सो व्हॅल्यू पुट करायची आहे. सो 20 मायनस 2 इंटू 11 मायनस मायनस प्लस झाला, लक्षात ठेवा. इथे हा मायनस आणि हा मायनस काय झाला प्लस झाला बाय 3. सो 10v इक्वल्स टू 60 80 82/3. सो v इक्वल्स टू डिवाइड केला तर हा झाला 41 डिवाइड बाय 5/3 50. सो दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या. चलो सिंपली तर u प्लस v काढायचं आहे. सो लेट्स से u प्लस v इक्वल्स टू किती होते, u प्लस v व्हॅल्यू पुट करा -11/3 प्लस 41/15. जर तुम्ही कोएफिशिएंट सेम केले तर हा झाला -55 प्लस 41 डिवाइड बाय 15. त्याला सबट्रॅक्शन केलं तर हा झाला -14 आय गेस बाय 15. तर
आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर 1 -14/50. क्वेश्चन सिंपल्स आहे. तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला माहित असेल तर एकदम फास्ट सॉल्व्ह होते. इथे पण मी थोडा वेळ घेतला एक्सप्लेन करायला कसं कोएफिशियंट आहे, 2 मिस झालं तर आन्सर चुकू शकते हे एक्सप्लेन केलं. पण तुम्ही थोडं फास्ट करून क्वेश्चनला इझिली सॉल्व्ह करू शकता. राईट. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता, नसेल तर फारच चांगला. भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या क्वेश्चन सोबत. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. आधी क्वेश्चन वाचून घ्या की आपल्याला 3 पॉईंट दिलेले आहे ए बी अँड सी. ओके. 3 पॉईंटमध्ये आपल्याला दिलेलं आहे की ऑर्थो सेंटर दिला आहे. जर तुम्हाला ऑर्थो सेंटरचा फॉर्म्युला माहिती असेल तर लेंदी फॉर्म्युला आहे. म्हणजे बेसिकली हा क्वेश्चन ऑर्थो सेंटरच्या फॉर्म्युल्याने सॉल्व्ह करायचा नाही. लेंदी क्वेश्चन आहे, 2 मिनिटाच्यात होणार नाही, तर आपण जेमध्ये अटेंड करू शकत नाही असं ॲज्युम करून चालायचं. तर हे जे ऑर्थो सेंटर दिलं आहे तर ऑर्थो सेंटरचा फॉर्म्युला यूज करायचा नाही हे समजलं पाहिजे. ठीक आहे. ऑर्थो सेंटर आपल्याला दिलेलं आहे. आता बघा ऑर्थो सेंटर तर आपल्याला माहिती नाही, पण पॉईंट्सकडे लक्ष द्या. जो पॉईंट आहे आपला ए बी आणि सी, 6² + 8² किती होते 10². दोघाचा स्क्वेअर करा 10², याचा पण स्क्वेअर करा 10². सो बेसिकली जर माझ्याकडे ट्रायंगल असेल, या ट्रायंगलमध्ये जर समजा हा माझा पॉईंट असेल समजा ए बी सी, या सगळ्यांचा सर्कम सेंटर सेम आहे माझा. किती ओरिजिन, कारण मी डिस्टन्स कुठून मोजला आहे ओरिजिन पासून. ओ पासून ए, ओ पासून बी आणि ओ पासून सी डिस्टन्स कसा आहे सेम आहे. म्हणजे जर समजा मला ऑर्थो सेंटरचा फॉर्म्युला यूज नाही करायचा असेल, तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल, एक सर्कम सेंटर असते, एक असते सेंट्रॉइड, ठीक आहे, एक असते ऑर्थो सेंटर. सर्कम सेंटर, सेंट्रॉइड आणि ऑर्थो सेंटर तिन्ही काय असते एकाच लाईन मध्ये असते. ठीक आहे. आता तिन्ही व्हॅल्यू दिलेली आहे समजा ऑर्थो सेंटर, सेंट्रॉइड अँड सर्कम सेंटर. सर्कम सेंटर आपण आताच बघितलंय 0,0 ला आहे. ऑर्थो सेंटर आपल्याला दिलेलं आहे ते किती आहे 0,9 वर. आणि सेंट्रॉइड ऑर्थो सेंटर आणि सर्कम सेंटरला 2:1 रेशोमध्ये डिवाइड करतो. बघा कन्सेप्ट एकदा बघून घ्या काय केलं आहे. तर ऑर्थो सेंटर आणि सेंट्रॉइड सर्कम सेंटरला सेंट्रॉइड 2:1 रेशोमध्ये डिवाइड करतो. ऑर्थो सेंटर यूज नाही करायचं आहे. नंतर आपण पॉईंटला ऑब्झर्व केलं, मला माहीत पडलं की प्रत्येकाचं डिस्टन्स ओरिजिन पासून सेम आहे. जर प्रत्येक पॉईंटचं डिस्टन्स ओरिजिन पासून सेम असेल याचा अर्थ मी इथे काय काढू शकतो, एक सर्कल काढू शकतो. म्हणजे हे काय झालं, एक सर्कम सेंटर झाला. सर्कम सेंटर मला भेटलाय. आता सेंट्रॉइड काढू शकतो इझिली, कारण की सेंट्रॉइड काय याचं ऍडिशन आहे, नो प्रॉब्लेम. सेंट्रॉइड काढा सिम्पली काय जी चे कोऑर्डिनेट मी डायरेक्टली लिहितो 2 × 0 0 + 1 × 0 0 डिवाइड बाय 3. काही प्रॉब्लेम नाही. नेक्स्ट 2 × 0 0 + 1 × 9 9 डिवाइड बाय 3. तर आपल्याला जी ची व्हॅल्यू मिळाली, जी = भेटलाय 0,3. बघून घ्या जी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 0,3. हे सिंपलचं काम होतं. तर 0,3 आपल्याला जी ची व्हॅल्यू मिळाली असेल तर आपण तिला सेंट्रॉइड सोबत इक्वल करू ना. सेंट्रॉइड काय असते x1 + x2 + x3/3. सो 6x1 + 10 cos alpha - 10 sin alpha डिवाइडेड बाय 3. ही व्हॅल्यू कशा बरोबर आहे x चा कोऑर्डिनेट 0 च्या बरोबर. सेम लॉजिक मध्ये 8 - 10 sin alpha - 10 cos alpha इक्वल्स डिवाइड बाय 3. हा कशाच्या बरोबर असणार आहे, सेकंड कोऑर्डिनेट काय जी चा 3 च्या बरोबर. तर सिम्प्लिफाय करू, एकदम सिंपल. 10 cos alpha एक काम करू आपण सिम्प्लिफाय करू. सिम्प्लिफाय करायचं आता काय तिकडे म्हणजे हा तर 0 झाला, सोडून द्या. हे तिकडे जाऊन प्लस होईल. सो पहिले 10 sin alpha - 10 cos alpha इक्वल्स टू किती 6 मिळाला. सेम लॉजिक मध्ये इथे पण अप्लाय करू. 3 × 3 9 9 इकडे आला किंवा हा 8 तिकडे गेला, 9 मधून 8 गेला 1 राहिला. सो -10 sin alpha - 10 cos alpha इक्वल्स टू 3 × 3 9 9 - 8 10 sin alpha इथे आहे, 10 sin alpha इथे. दोघाला ऍड केलं तर काय होणार कॅन्सल. दोघाला ऍड करून घ्या सिम्पली. दोघाला जर मी ऍड केलं आता लिहितो एक्स्ट्रा दाखवायसाठी. सो sin alpha
अच्छा साईनची गरज पाहिजे ना आपल्याला, तर ठीक आहे आपण साइन अल्फा काढू ना, मग सबट्रॅक्ट करू. -10 cos अल्फा इक्वल्स टू 6 मायनस -10 sin अल्फा -10 cos अल्फा इक्वल्स टू 1. मायनस साइन घेतल्यामुळे त्याची साइन चेंज होईल, हा झाला प्लस प्लस आणि हा झाला मायनस. 6 - 1 आपल्याला मिळालं 5, प्लस मायनस कॅन्सल, 10 + 10 बेसिकली 20 sin अल्फा. ठीक आहे. सो देयरफॉर sin अल्फा इक्वल्स टू 5/20 किंवा इक्वल्स टू 1/4. sin अल्फाची व्हॅल्यू आपल्याला मिळाली किती आहे 1/4. आपल्याला पाहिजे 100 × sin स्क्वेअर अल्फा. सो 100 × sin स्क्वेअर अल्फा is also equals to 100 × 1/4 चा स्क्वेअर, that is 1/4 चा स्क्वेअर. सो 100 16 4 ने डिवाइड करा 25/4 हे आपलं करेक्ट आन्सर. सो ऑप्शन नंबर 1 इज द फायनल करेक्ट आन्सर. क्वेश्चन सिंपल आहे. क्वेश्चनवरूनच आपल्याला ट्रिक आणि कुठे जायचं आहे डायरेक्शन सॉल्व करायचं हे कळलं पाहिजे, राईट. तर भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज रिलेटेड टू कॉम्प्लेक्स नंबर. जर तुम्हाला आठवत असेल तर मी आधी पण सांगितलं की मॅक्सिमम कॉम्प्लेक्स नंबरचे क्वेश्चन जॉमेट्रीने सॉल्व करायचा प्रयत्न करायचा. काय म्हटलं, इट इज अ कॉम्प्लेक्स नंबर सच दॅट mod of z - 3 is less than equals to 1. आता तुम्हाला जर इक्वेशन बनवता येत असेल तर माहिती असेल की हे जे इक्वेशन आहे z - 3 याचा अर्थ मी असं लिहू शकतो 3 + 0i लेस दॅन इक्वल्स टू 2. हे इक्वेशन कशाचं आहे, सर्कलचं आहे आणि हे सर्कलचं काय आहे, सेंटर आहे. ठीक आहे, सर्कल आणि सेंटर काढून घेऊया आपण. ठीक आहे, सेंटर आहे आपलं समजा 3,0 हा आपलं सेंटर आहे 3,0 आणि इथे एक 1 रेडियसचा सर्कल काढायचा. 1 कुठे राहणार, इथे समजा 2 वर, इथे राहणार 4 वर. सो बेसिकली एक सर्कल काढतो मी, तिथे सर्कल्स काढून घेतो. हा झाला माझा सर्कल. ओके, आता त्यांनी म्हटलं काय, इक्वेशन ऑफ लाईन विथ लार्जेस्ट स्लोप पासिंग थ्रू ओरिजिन अँड झेड. या ओरिजिन मधून आणि हे सगळे जे पॉईंट्स आहे हे झेडचे पॉईंट्स आहे. हे सगळे जे पॉईंट आहे हे झेडचे पॉईंट आहे. मग इथे कुठलाही झेड घ्यायचा असेल तर जास्तीत जास्त स्लोप कुठे राहू शकतो, टँजेंटवर. कारण की जर समजा मी अशी लाईन काढली, आतमधून चालली, इथे 2 पॉईंटला कट करते, इथे पण 2 पॉईंटला कट करते, वरती गेलं तर बिलकुल झेडवर टच करणार नाही. सो मॅक्सिमम जो स्लोप आहे तेव्हा पॉसिबल आहे जेव्हा ही लाईन याला काय असेल, टँजेंट असेल. सपोज ही लाईन याला टँजेंट आहे इथे, पण टँजेंटला तुम्ही जर सर्कल सोबत जॉईन केलं सेंटरला तर हे काय भेटलं, परपेंडिक्युलर. सिंपल आहे. तर तुम्हाला स्लोप पाहिजे, स्लोप कळण्यासाठी काय पाहिजे आपल्याला, एक तर हा अँगल माहिती पाहिजे जर तुम्हाला माहिती असेल तर, किंवा तुम्हाला हे डिस्टन्स तर माहिती आहे, रेडियस माहिती आहे. रेडियस किती आहे 1 आहे. रेडियस किती दिला आहे 1 दिलेला आहे. आणि अँगलसाठी त्यांचे काय काढू, ही डिस्टन्स आपल्याला माहिती आहे किती आहे 3 आहे. सो देयरफॉर tan थीटा काढायच्या आधी 1/3 लिहायच्या आधी आपल्याला स्लोप पाहिजे, नंतर इक्वेशन साठी पॉइंट पण पाहिजे. पॉइंट काय आपला 0,0. आता रेडियस जरी 1 असेल आणि ओरिजिनचं डिस्टन्स जरी 3 असेल पण हा परपेंडिक्युलर आहे तर tan थीटा नाही आहे, हे कसं आपलं हायपोटेनस. सो बेसिकली हायपोटेनस आपल्याला माहिती आहे 3. अशा प्रकारचा ट्रायंगल बनवतो. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे 90 डिग्री आहे, हा आहे 3, बेस आहे 1. सो हे डिस्टन्स काढायचं असेल इझिली काढू शकता. काय असते √e² - 1चा स्क्वेअर. हा झाला आपला बेस इज इक्वल्स टू 9 - 1 2√2 रोटेट होतं ना 2√2. सो देयरफॉर tan थीटा इज इक्वल्स टू हा 2√2 डिस्टन्स झाला आपला. ठीक आहे, 2√2 tan थीटा इज इक्वल्स टू हा थीटा अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड 1/2√2. सो देयरफॉर इक्वेशन काय असते 0,0 मधून चाललाय, tan थीटा आपल्याला माहित आहे. सो y - 0 इंटू स्लोप दॅट इज 1/2√2. ठीक आहे, इंटू x - 0 मल्टिप्लाय करा. सो हा इकडे आला x इक्वल्स टू 2√2y, याला इकडे घेऊन या.
सो x मायनस 2√2 इंटू वाय इक्वल्स टू 0 हे आपल्या लाईनचं इक्वेशन सिम्पल हेच काढायचं होतं. ऑप्शन नंबर आहे आय थिंक ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. राईट. समजलं असेल क्वेश्चन असं मी होप करतो. भेटूया नेक्स्ट क्वेश्चन मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13 आय गेस. ठीक आहे. क्वेश्चन सोपा आहे. एक रिलेशन दिला आहे सेट ए वर, म्हणजे ए चा ए वर रिलेशन बनवायचा आहे आणि रिलेशन मध्ये 1 2 आणि 2 3 असं काहीतरी रिलेशन आहे आपल्याकडे. त्या आता क्वेश्चन मध्ये प्रॉब्लेम बघा काय आहे की एलिमेंट्स आर ॲडेड सच दॅट आर बिकम्स रिफ्लेक्सिव्ह अँड ट्रान्झिटिव्ह. सिमेट्रिक नाही पाहिजे, रिफ्लेक्सिव्ह पाहिजे आणि ट्रान्झिटिव्ह पाहिजे. आता हे एलिमेंट याच्यामध्ये ऍड करायचे आहे. एलिमेंट जर आपण ऍड केले तर एक नवीन रिलेशन बनणार. तर जे नवीन रिलेशन आहेत असे किती रिलेशन बनतील. परत सांगतो, एलिमेंट ऍड नाही करायचं आहे, असे किती रिलेशन बनणार आहे ते सांगायचं. एक जरी तुम्ही याच्यामध्ये एलिमेंट ऍड केला की एक नवीन रिलेशन बनणार आहे. उदाहरणार्थ फॉर रिफ्लेक्सिव्ह, ठीक आहे बघू. फॉर रिफ्लेक्सिव्ह कंडिशन काय रिफ्लेक्सिव्ह साठी, फॉर रिफ्लेक्सिव्ह साठी की ए कॉमा ए हे आपल्या रिलेशन मध्ये असलं पाहिजे. हा आपला पॉइंट आहे. आता बघा आपल्या रिलेशन मध्ये 1 आहे 2 आहे 3 आहे. तर तिघांसाठी रिफ्लेक्सिव्ह लागेल म्हणजे 1 1 पाहिजे, 2 2 पाहिजे आणि 3 3. तर हे कंपल्सरी ऍड करायचे, हे कंपल्सरी ऍड करायचे. हे ऍड केल्यावरच ते रिफ्लेक्सिव्ह बनणार. आणि सेकंड म्हटलंय ट्रान्झिटिव्ह साठी. ट्रान्झिटिव्ह, ट्रान्झिटिव्हची कंडिशन काय, जर समजा ए आणि बी रिलेशन मध्ये आहे आणि बी आणि सी पण रिलेशन मध्ये आहे, तर याचा अर्थ काय होते ट्रान्झिटिव्ह साठी की ए आणि सी पण रिलेशन मध्ये असलं पाहिजे. आता उदाहरणार्थ 1 आणि 2 आहे, 2 आणि 3 आहे, तर ऑब्व्हियसली काय असलं पाहिजे 1 आणि 3 असलं पाहिजे. म्हणजे 1 आणि 2 आहे, 2 आणि 3 आहे, याचा अर्थ काय असला पाहिजे 1 आणि 3 पण असलं पाहिजे. पण हे झालं आपल्याला रिफ्लेक्सिव्ह झालं, ट्रान्झिटिव्ह झालं. आता फक्त रिफ्लेक्सिव्ह आणि ट्रान्झिटिव्ह म्हटलं असतं, शब्द लक्षात ठेवा. ओनली रिफ्लेक्सिव्ह आणि ट्रान्झिटिव्ह म्हटलं असतं तर हे 1 आणि हे 1 2 हे दोन गोष्टी ऍड केल्या की एकच नवीन रिलेशन बनलं असतं. त्या दोन गोष्टी ऍड केल्या की एक नवीन रिलेशन बनलं असतं. पण त्यांनी काय म्हटलंय की नॉट सिमेट्रिक पाहिजे. नॉट सिमेट्रिक साठी जर 1 2 आहे तर 2 1 आपल्याला नाही पाहिजे. ठीक आहे. जर 2 3 असेल तर 3 2 आपल्याला नाही पाहिजे. त्या दोन पैकी एक कुठली पण चॉईस चालते किंवा दोन्हीही चालते. दोन्ही नाही चालणार कारण की दोन्ही असलं म्हणजे ते सिमेट्रिक पण होईल. तर आपल्याला एक ही कंडिशन रिलेशनची बनली आहे ते पकडू ना. ते पहिलं रिलेशन झालं प्युअरली रिफ्लेक्सिव्ह अँड सिमेट्रिक. हे झालं पहिलं प्युअरली रिलेशन, पहिलं रिलेशन प्युअरली रिफ्लेक्सिव्ह अँड ट्रान्झिटिव्ह. सिमेट्रिक नाही याच्यामध्ये काही. आता या रिलेशन मध्ये मी जर आणखी हे ऍड केलं म्हणजे कुठला हा ऍड केला तर याच्यासाठी होईल पण याच्यासाठी होणार नाही. हे रिलेशन नंबर 2 झालं. हे ऍड केलं, हा नाही घेतला, हे झालं रिलेशन नंबर 3. अशा प्रकारे माझ्याकडे 1 2 आणि टोटल 3 रिलेशन्स पॉसिबल आहे. एलिमेंट्स किती ऍड करायचे ते नाही सांगतोय मी. 3 रिलेशन्स पॉसिबल आहे. परत फरक समजून घ्या काय म्हणतो परत मी. आपल्याला नॉन सिमेट्रिक पाहिजे, याचा अर्थ ते ट्रान्झिटिव्ह किंवा रिफ्लेक्सिव्ह दोन्ही असले पाहिजे. ते प्युअरली ट्रान्झिटिव्ह आणि रिफ्लेक्सिव्ह आहे. हा एक ऑलरेडी रिलेशन बनला माझं, मी हे ऍड केलं म्हणजे त्याच्यामध्ये कुठले कुठले 1 1 2 2 3 3 आणि 1 3 ऑलरेडी प्युअरली ट्रान्झिटिव्ह सिमेट्रिक झालं. पण त्याने नॉन सिमेट्रिक म्हटलं म्हणजे हे सोडून पण मी आणखी काय ऍड करू शकतो, फक्त सिमेट्रिक व्हायला नको. मग 1 2 असेल तर 2 1 ऍड करू शकतो मी. पण जर 3 2 ऍड नाही केला ते एक रिलेशन झालं, किंवा 3 2 ऍड केला पण 2 1 ऍड नाही केलं हे दुसरं रिलेशन. तसे हे दोन रिलेशन आणि ते ओरिजिनल प्युअर रिलेशन, अशा प्रकारे 3 पॉसिबल रिलेशन आपल्याकडे आहे. सो देअरफॉर किती नंबर पॉसिबल रिलेशन आहे तसे टोटल 3 पॉसिबल रिलेशन्स. राईट. समजलं असेल. इझी आहे क्वेश्चन, काही डाऊट नाही, प्रॉब्लेम नाही आहे. काही डाऊट असेल तर ऑब्व्हियसली कमेंट सेक्शन तुमच्यासाठी ओपन आहे. करेक्शन असेल ते पण सजेस्ट करत चला, मी ऍड करत चला. भेटूया परत पुढच्या क्वेश्चनमध्ये.
तर नेक्स्ट क्वेश्चन EYQ सिरीजचा 22 जानेवारी या सेशनचा क्वेश्चन खूप सोपा आहे. जे म्हटलं तेच काम करायचं आहे. लेट वेक्टर ए आणि वेक्टर बी युनिट वेक्टर्स. याचा अर्थ काय होते की मॉड ए इक्वल्स टू मॉड बी इक्वल्स टू किती युनिट आता 1. अँगल बिटवीन देम दिलाय. अँगल दिला याचा अर्थ काय की ए डॉट बी किती असणार आहे मॉड ए मॉड बी cos थीटा किती आहे π/3. इतर जो 1 आहे दिस इज 1 इंटू 1 इंटू 1/2. सो बेसिकली ए डॉट बी ची व्हॅल्यू किती आली 1/2. आता काय म्हटलंय हा एक वेक्टर आहे आपल्याकडे आणि हा एक वेक्टर आहे. आर परपेंडिक्युलर. इम्पॉर्टंट शब्द आहे परपेंडिक्युलर. कुठल्याही परपेंडिक्युलर वेक्टर्सचा डॉट प्रोडक्ट असतो नेहमी 0. का बरं? कारण की डॉट प्रोडक्ट मध्ये कॉस येतो आणि परपेंडिक्युलर आहे म्हणून अँगल 90. सो cos 90 0. सो बेसिकली याचा प्रोडक्ट 0 दाखवायचा आहे. सो लॅम्बडा इंटू वेक्टर ए प्लस 3 वेक्टर बी इंटू 2 वेक्टर ए प्लस लॅम्बडा वेक्टर बी डॉट प्रोडक्ट आहे इक्वल्स टू किती पाहिजे 0. सिंपली मल्टीप्लाय करा 2 लॅम्बडा वेक्टर ए ठीक आहे वेक्टर ए इंटू वेक्टर ओके प्लस लॅम्बडा स्क्वेअर वेक्टर ए डॉट वेक्टर बी ठीक है. नेक्स्ट 3 इंटू 2 6 वेक्टर ए डॉट वेक्टर बी सिंपल आहे आणि 3 लॅम्बडा प्लस 3 लॅम्बडा वेक्टर बी इंटू वेक्टर बी. सेम वेक्टरचा डॉट प्रोडक्ट घेतला तर हमेशा काय ते मॉड येतो. हा आपल्याला मिळाला 2 लॅम्बडा मॉड ए चा स्क्वेअर प्लस लॅम्बडा स्क्वेअर ए डॉट बी ची व्हॅल्यू किती आहे 1/2. सो 1/2 प्लस 6 इंटू ए डॉट बी ची व्हॅल्यू किती आहे 1/2 प्लस 3 लॅम्बडा इंटू मॉड बी वेक्टरचा स्क्वेअर इक्वल्स टू 0. सिंपल क्वेश्चन आहे एकदम. तर आपण लिहूया आता लॅम्बडा स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये. सो लॅम्बडा स्क्वेअर बाय 2 ठीक आहे प्लस आता हा बघा याची व्हॅल्यू 1 आहे याची पण व्हॅल्यू 1 आहे 3 आणि 2 झाले 5 माहिती ना. मॉड ए मॉड बी ची व्हॅल्यू 1 चा स्क्वेअर पण 1 होते 1 चा स्क्वेअर पण 1 होते 3 आणि 2 झाले 5 लॅम्बडा आणि प्लस 6/2 झाला आपला 3 इक्वल्स टू 0. सिंपली काय मल्टिप्लाय बाय 2 केलं. सो 2 ने मल्टिप्लाय केलं. का बरं डिनॉमिनेटर मध्ये मला कोएफिशिएंट नाही पाहिजे. लॅम्बडा स्क्वेअरचा कोएफिशिएंट 1. सो लॅम्बडा स्क्वेअर प्लस 10 लॅम्बडा प्लस 6 इक्वल टू 0. हे याचे रूट्स असतील. दिस इज सम ऑफ रूट्स आणि दिस इज प्रोडक्ट ऑफ रूट्स. आपल्याला काय विचारलाय प्रोडक्ट ऑफ ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा. आपल्याला काय विचारलाय प्रोडक्ट ऑफ ऑल पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ लॅम्बडा. किती मिळाला 6. 6 इज द करेक्ट आन्सर. प्रोडक्ट ऑफ रूट्स. सिंपल सा क्वेश्चन सिंपल सोल्युशन राईट. परत भेटूया नेक्स्ट क्वेश्चन सोबत. सिंपल से क्वेश्चन्स आहेत. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 22 एकदा रीड करून घ्या की मॅट्रिक्स ए इज 3/3 ओके. त्याचा डिटर्मिनंट दिला आपल्याला 2 अँड ट्रेस दिला आहे 11. ट्रेस म्हणजे काय होते डायगोनल एलिमेंटची सम. आता एक खास गोष्ट काय समजा आपलं हे एलिमेंट समजा ए बी सी ठीक आहे. इथे काही असू द्या ए ऑफ जी ठीक आहे. याचा काही फरक पडत नाही कारण की ट्रेस म्हणजे काय होते फक्त डायगोनल एलिमेंटची सम. आता तुम्ही या डायगोनल एलिमेंटला कसंही रोटेट करा म्हणजे पूर्ण मॅट्रिक्सला कसंही रोटेट करा ट्रान्सपोज घ्या डिटर्मिनंट घ्या काही घ्या डायगोनलची एलिमेंटची पोझिशन बदलत नाही. म्हणजे ट्रेस नेहमी काय राहणार आहे ए बी आणि सी. जेव्हा आपण मॅट्रिक्सला एखाद्या नंबरनी मल्टिप्लाय करतो तर प्रत्येक नंबरला मल्टिप्लाय होणार. मग मी जेव्हा ट्रेस काढणार तर बेसिकली काय होणार 2a प्लस 2b प्लस 2c. म्हणजे 2 जर कॉमन काढला तर हा ऑलरेडी काय होता a प्लस b प्लस c आणि a प्लस b प्लस c काय होता आपला ट्रेस ऑफ म्हणजे ट्रेस ऑफ 2a आणि ट्रेस ऑफ a जवळपास सेमच आहे. आतमधला नंबर तुम्ही बाहेर काढू शकता. ओके डिफाइन ॲज. आता आपल्याला मॅट्रिक्स बी काढायचा आहे ठीक आहे. सो लेट्स से मॅट्रिक्स बी इज इक्वल्स टू दिला आपल्याला ॲडजॉइंट ऑफ 2a. आता ॲडजॉइंटचा ॲडजॉइंट लागला तर हमेशा काय होते ॲडजॉइंटचा ॲडजॉइंट लागला तर हा लागतो डिटर्मिनंट ऑफ a चा पॉवर n-1 n-2
म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए चा पॉवर n-2 लागतो. डिटर्मिनंट ऑफ ए इथं नाही, इथे 2a आहे, तर बेसिकली होणार आहे डिटर्मिनंट ऑफ 2a चा पॉवर n-2 आणि सोबत काय लागणार मग तुमचा हा मॅट्रिक्स. कुठला मॅट्रिक्स काय आपला 2a सोबत काय येणार आहे मॅट्रिक्स 2a जो आतमध्ये मॅट्रिक्स आहे तो. ओके, नो प्रॉब्लेम. 2a आता बघा सिंपल इथे n ची व्हॅल्यू किती आहे 3/3 मॅट्रिक्स आहे. सो 2a हा झाला 3 - 2 म्हणजे 1 आणि हा झाला 2a. तर आपल्याला बेसिक व्हॅल्यू काय मिळाली 2a × 2 टाइम्स मॅट्रिक्सचा a. आता बघा एक सिंपल सी व्हॅल्यू काढूया आपण. काय व्हॅल्यू काढायची आहे डिटर्मिनंट a चा जर समजा 2 ने मल्टिप्लाय केला आहे, या नंबरमधून 2 बाहेर निघणार, इथून 2 बाहेर निघणार, इथून पण 2 बाहेर निघणार. सो 2 × 2 × 2. सो बेसिकली 2 चा क्यूब बाहेर निघाला, इथे 2 चा क्यूब ऑलरेडी बाहेर निघाला. सोबत काय डिटर्मिनंट ऑफ a आहे. ठीक आहे, आता इथे ऑलरेडी मला मिळालं 2a. ठीक आहे, हा मॅट्रिक्स माझा डिटर्मिनंट 2a करताना 2 चा क्यूब बाहेर निघाला, डिटर्मिनंट ऑफ a मिळालं, 2a मिळालं. सो बेसिकली आता इथून जर 2 कॉमन काढायचं मला डिटर्मिनंट काढायचं आहे, मॅट्रिक्स बी काढायचा आहे ना. सो मॅट्रिक्स बी इज इक्वल्स टू 2 चा क्यूब डिटर्मिनंट ऑफ ए दिला आहे 1/2. b1 आहे एकदम काही प्रॉब्लेम नाही आणि इथे 2a चा मॅट्रिक्स. सो 2 कॅन्सल, इथे राहिलं 2 चा पॉवर 2 राहिला. सो 2 चा पॉवर 2 किती झाला आहे 4 × 2a. आता सॉल्व करायच्या आधी आपण काय करणार आहे बघा, आतमध्ये सगळ्याला मल्टिप्लाय होईल, त्याच्या सगळ्याला माहिती आहे 4 × 8 होणार. सो मॅट्रिक्स बी इक्वल्स टू काय झाला 8 टाइम्स a. आता ट्रेस ऑफ बी विचारलं आपल्याला कुठेतरी, ट्रेस ऑफ बी एकदम सिंपल आहे. सो ट्रेस ऑफ बी आता काय होणार इक्वल्स टू ट्रेस ऑफ 8a. आताच आपण बघितलं 2 जर 2 टाइम्स ट्रेस घेतलं तर 2 बाहेर लिहू शकतो. इथे 8 टाइम्स ट्रेस घेतलाय, 8 बाहेर निघाला इंटू ट्रेस ऑफ a. ट्रेस ऑफ a किती दिला आपल्याला तो दिलाय 10. सो बेसिकली 8 × 10 इज इक्वल्स टू 80. ही व्हॅल्यू मिळाली आपल्याला ट्रेस ऑफ बी ची. सो हे मिळालेलं आहे. नेक्स्ट काय पाहिजे डिटर्मिनंट ऑफ बी. सो बी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, बी इज इक्वल्स टू 8a पकडलं बरोबर. त्याचं काय घ्यायचं डिटर्मिनंट घेऊन घ्या दोन्ही साईडला. डिटर्मिनंट घेतलं तर प्रत्येक रो मधून 8 बाहेर निघाला. सो 8 × 8 × 8 इंटू डिटर्मिनंट ऑफ a. सिंपलचं काम आहे 8 × 8 × 8 डिटर्मिनंट ऑफ a आहे 1/2. सिम्प्लिफाय करू शकता, सिम्प्लिफाय केलं तर 3 × 6 × 5 बेसिकल झालं 256. सो डिटर्मिनंट ऑफ b इक्वल्स टू 256. आपल्याला पाहिजे दोघांची ऍडिशन. सो प्लस ट्रेस ऑफ b इज इक्वल्स टू प्लस 80. दिस इज 6 336. I guess our answer is 336 is the final correct answer. So आपण लिहू शकतो या सगळ्या कॅल्क्युलेशनचा आन्सर किती आला 336 is our final answer. राईट. काही डाऊट असेल तर मी कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. क्वेश्चन सिंपल आहे, लॉजिक फक्त माहीत पाहिजे, बेसिक प्रॉपर्टीज ऑफ मॅट्रिसेस अँड डिटर्मिनंट. ओके, तर नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे इलिप्सशी रिलेटेड. जर तुम्ही रेग्युलर सेशनमध्ये तुमचं चॅप्टर झालं असेल तर ते याचे रिलेशन तुम्ही ऑलरेडी बघितले असणार. आता बघा आपल्याला म्हटलं काय की सम ऑफ लेंथ्स ऑफ लॅटस रेक्टम. सो पहिले लॅटस रेक्टमची आपल्याला फॉर्म्युला माहीत पाहिजे, तो काय आहे 2b² a. हा फॉर्म्युला आहे. दुसऱ्यासाठी ऑब्विसली काय राहणार आहे 2b² a. आधी आपल्याला ए आणि बी ची व्हॅल्यू माहिती पाहिजे, जी आपल्याला माहिती नाही आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिली केस. ओके, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट त्याने काय म्हटलं आहे की E1 E2 इक्वल्स टू 1/3 दिला आहे. ठीक आहे. सो फॉर E1 पहिल्या केससाठी E1 साठी काय असणार आहे फॉर E1 आपल्याला माहित आहे की जे फोकस डिस्टन्स असते, डिस्टन्स बिटवीन फोकस. ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की E1 काय असते इसेंट्रिसिटी. ठीक आहे. इसेंट्रिसिटीचा फॉर्म्युला आपण एक्झॅक्टली नाही काढू शकत, पण आपल्याला हे माहिती आहे की 2aE1 पहिल्याची इसेंट्रिसिटी इंटू 2aE हा काय असते a च्या बरोबर असेल. ठीक आहे, फोकसचं डिस्टन्स
सो इथे आपण लिहू डिस्टन्स बिटवीन फोकस, डिस्टन्स ऑफ फोकस टाकू, डिस्टन्स ऑफ फोकस एक आहे का फोकसचा नाव. सो पहिल्यांदा जर तुम्हाला माहित नसेल असं काहीतरी आपला इलिप्स असेल, ठीक आहे. हा आपला पॉईंट जर ए असेल, इथे कुठेतरी फोकस असेल आणि फोकस डिस्टन्स असते ए इंटू ई अशा प्रकारे. आणि टोटल दोन फोकसमध्ये डिस्टन्स काढायचं असेल तर ए ई प्लस ए ई 2AE. सो पहिल्यासाठी हे आलं आहे, दुसऱ्यासाठी काय असणार आहे 2AE2 राईट. आणि डिस्टन्स बिटवीन फोकस म्हणजे दोघांचा सबट्रॅक्शन म्हणा किंवा दोघांचं ॲडिशन म्हणा किंवा दोन्ही फोकसचं डिस्टन्स जर सेम पकडला आपण म्हणजे प्रत्येकामध्ये, तर हे दोन्ही डिस्टन्स कशा बरोबर आहे 2√3 बरोबर आहे. सो 2AE1 इक्वल्स टू 2√3 आणि हा 2AE2 इज इक्वल्स टू 2√3. राईट हँड साईड इक्वल असेल म्हणजे लेफ्ट हँड साईड पण काय असणार आहे इक्वल्स टू 2AE1 इज इक्वल्स टू 2AE2. ठीक आहे, 2 कॅन्सल. आपल्याला E1 बाय E2 माहिती आहे, E2 ला खाली घेऊन येतो. सो E1 बाय E2 इज इक्वल्स टू कॅपिटल A अपॉन स्मॉल a. ही व्हॅल्यू ऑलरेडी माहिती आहे, दिस इज इक्वल्स टू 1/3. याचा अर्थ आपल्याला काय मिळालेला आहे 3 टाइम्स कॅपिटल A इज इक्वल्स टू स्मॉल a. ओके, नेक्स्ट काय म्हटलं a मायनस a इक्वल्स टू 4 आहे, नो प्रॉब्लेम. स्मॉल a मायनस कॅपिटल A इक्वल्स टू 4 दिला आहे. स्मॉल a ची व्हॅल्यू किती आहे 3a. एकदम सिंपल, 3a मायनस a इक्वल्स टू 4 म्हणजे 2a इक्वल्स टू 4 किंवा a इक्वल्स टू झाला 2 आणि कॅपिटल A काय 3 टाइम्स. देयरफॉर स्मॉल a इज इक्वल्स टू 3 टाइम्स कॅपिटल A विच इज 3 टाइम्स 2. तर स्मॉल a आपल्याला मिळाला 6. दोन व्हॅल्यू मिळाल्या, a मिळाला. ओके, नो प्रॉब्लेम. ओके, ए ची व्हॅल्यू मिळाला जे आपल्याला स्टार्टिंगला पाहिजे होतं ते मिळालं. आता आपण काय करू इसेंट्रिसिटी काढू. या रिलेशनवरून इसेंट्रिसिटी काढता येईल. ठीक आहे, स्मॉल E1 इज इक्वल्स टू 2√3 डिवाइडेड बाय 2a. 2 कॅन्सल, हा √3 तसाच आहे. a ची व्हॅल्यू किती आहे, a ची व्हॅल्यू आहे 6. ठीक आहे, एवढंच ठेवतो मी E1. सिमिलरली E2 जर काढतो म्हटलं तर परत सेम लॉजिक 2√3 आणि डिवाइड बाय 2 इंटू कॅपिटल A. 2 कॅन्सल, a ची व्हॅल्यू पुट करा 3 डिवाइड बाय E1 भेटला, E2 मिळाला, नो प्रॉब्लेम. आता आपल्याला काय करायचं आहे b करायचं आहे. सो b स्क्वेअर इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय होता अंडर रूट फॉर्म्युला काय तर b करायचा होता. e च्या फॉर्म मध्ये फॉर्म्युला माहिती तुम्हाला किंवा इसच्या फॉर्म माहिती आहे. e इज इक्वल्स टू अंडर रूट 1 मायनस b स्क्वेअर बाय a स्क्वेअर. करेक्ट, असंच काहीतरी असतो. आता आपण काय करूया स्क्वेअर करूया. हा झाला e स्क्वेअर 1 मायनस b स्क्वेअर बाय a स्क्वेअर किंवा याला सिम्प्लिफाय करा. काय सिम्प्लिफाय करणार फॉर्म्युला माहित नसेल तर सांगतो, याला इकडे घेऊन या. हा झाला b स्क्वेअर बाय a स्क्वेअर इज इक्वल्स टू 1 मायनस e स्क्वेअर किंवा b स्क्वेअर इक्वल्स टू a स्क्वेअर इंटू 1 मायनस e स्क्वेअर. सिंपल फॉर्म्युला माहित असायला पाहिजे. सो b स्क्वेअर, चलो b काढतो डायरेक्ट, b स्क्वेअरच काढतो कारण की मला b स्क्वेअर पाहिजे फॉर्म्युला. सो b स्क्वेअर इज इक्वल्स टू a स्क्वेअर किती आहे या केसमध्ये a आहे 6 चा स्क्वेअर 1 मायनस e चा स्क्वेअर करायचा आहे. हा झाला 3 आणि हा झाला 36. सो बेसिकली 6 चा स्क्वेअर 36 मायनस 3 33 बाय 36 कॅन्सल. बेसिकली b स्क्वेअर इक्वल्स टू 33. पहिली कंडिशन मिळाली आहे. या केससाठी कॅपिटल B स्क्वेअर इक्वल्स टू हा a ठिकाणी 2 स्क्वेअर आहे आणि 1 मायनस याचा स्क्वेअर करा 2 चा स्क्वेअर 3 याचा 4. सो बेसिकली 2 चा स्क्वेअर 1/4 बघा 4 मायनस 3 कॅन्सल. सो b स्क्वेअर इक्वल्स टू 1. ओके, दोन्ही व्हॅल्यू मिळाल्या, फक्त लॅटस रेक्टम पाहिजे. लॅटस रेक्टम याचा किती झाला 2 टाइम्स b स्क्वेअर बाय 6 करायचा. ओके, सो 2 टाइम्स b स्क्वेअर 33 डिवाइड बाय 6 आन्सर इज 11. सो याचा लॅटस रेक्टम किती आला 11. याचा करायचं असेल लॅटस रेक्टम तर परत तेच लॉजिक 2 टाइम्स 1 चा स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. लॅटस रेक्टम किती आलेला आहे 1 आला आहे. आपल्याला काय विचारलं आहे इन द सम ऑफ लेंथ ऑफ
लॅटिस रेक्टम. सो इथे आता आपल्याकडे 11 इथे आहे 1. सो देअरफॉर सम इक्वल्स टू 11 plus 1 equals to 12. So finally sum of length of latice rectum किती मिळाला? 12 मिळाला. क्वेश्चन लेंदी आहे कारण की डिटेल मध्ये सगळ्याच गोष्टी आहे. कुठेही शॉर्टकट मारायची गरज पडणार नाही. डिटेल मध्ये साराच क्वेश्चन आलेला आहे. इझी क्वेश्चन आहे, लेंदी आहे. थोडं प्रॅक्टिस केली, फास्ट सॉल्व करायची. 3 मिनिटांमध्ये तुम्ही याला सॉल्व करू शकता. राईट. तर भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या क्वेश्चन सोबत. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एकदा क्वेश्चन वाचा मग बघा आन्सर किती सोपं आहे. द नंबर ऑफ मॅक्सिमम नंबर ऑफ कॉमन टँजंट्स. किती कॉमन टँजंट आहे हे विचारलं आहे. हे नाही विचारलं की टँजंट कुठल्या कुठल्या. एक वे काय होऊ शकते, याचं टँजंटचं इक्वेशन काढा, याचं टँजंटचं इक्वेशन काढा, दोघाला सायमल्टेनियसली सॉल्व करा आणि तुम्हाला काहीतरी व्हॅल्यूज मिळतील आणि त्या व्हॅल्यू जर सॅटिस्फाय होत नसत असेल तर तुम्ही त्याला काय म्हणू शकता की कॉमन टँजंट आहे म्हणून. एक किंवा ह्याचं टँजंट काढायची ते ह्याला सॅटिस्फाय करायची कारण की दोन्ही काय कॉमन टँजंट आहे. त्यावरून तुम्ही एक्स आणि वायचे व्हॅल्यूज काढा, किती पॉईंटमधून जाणार आहे ते भेटलं की सेकंड ऑप्शन. थर्ड सिंपल. आपल्याला फक्त विचारलं काय किती नंबर आहे टँजंटचे. सो नंबर विचारलं टँजंट काढूनच बघायचं सिम्पली. त्यासाठी तुम्हाला ग्राफ पक्का करायचा. सपोज दिस इज माय एक्स ॲक्सिस अँड वाय ॲक्सिस. तर ग्राफ पक्का असणं महत्त्वाचं आहे. आधी पहिला ग्राफ एकदम सोपा आहे. y इक्वल्स टू x मायनस 2 चा स्क्वेअर आहे. मी याला असं लिहू शकतो y इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. याचा पॉवर सिंगल 1 आहे. ही ॲक्सिस असेल सिमेट्रिक अबाउट y. सिमेट्रिक अबाउट y पुढे स्टार्ट होत आहे. हा x सुरू होता 2 पासून बेसिकली. -2 आहे म्हणजे राईट साईडला गेला होता. सो हा समजा 2 आपला पॉईंट आहे. इथून आपण वर चाललोय पॅराबोला. y ची ॲक्सिस आहे. ठीक आहे. तुम्ही व्हॅल्यू पुट करून चेक करू शकता. कसं पुट करायचं. x इक्वल टू 0 पुट करा. y कुठे कट करणार आहे, 4 या पॉईंटवर कट करणार आहे ऑब्विसली. ठीक आहे. हा झाला आपला पहिला पॉईंट. याचं नाव आहे y इज इक्वल्स टू x मायनस 2 चा स्क्वेअर. ओके. सेकंड ग्राफ आहे आपल्याकडे. ओके. y स्क्वेअर आहे. ठीक आहे. त्यातून मी एक काम करतो, -8 कॉमन काढतो. हे इक्वेशन. -8 कॉमन काढला तर हा x पुढे आला आणि हा -2 झाला. परत -2 आता x डायरेक्शन मध्ये. सिमेट्रिक अबाउट x आहे. मायनस आहे म्हणजे आपण राईट चाललो की लेफ्ट चाललो. x मध्ये मायनस आहे म्हणजे आपण राईट चाललो. म्हणजे हाच पॉईंट पकडून घ्या. आणि मायनस साईन आहे म्हणजे या साईडला असेल. हा झाला आपला दुसरा पॅराबोला. आता आपल्याला काय पाहिजे, किती टँजंट कॉमन पॉसिबल आहे. बघा इकडल्या सेक्शन मध्ये तुम्ही कुठेही टँजंट काढा ते एकमेकाला कर्वला टच करणार आहे. राईट साईडला फक्त एकच सेक्शन उरला आहे. असे कुठले तरी पॉइंट इथे काय असणार आहे, एकच पॉसिबल टँजंट आहे जी आपण इथे ड्रॉ करू शकतो. सो मॅक्सिमम नंबर ऑफ पॉसिबल टँजंट इज 1, ओनली 1. देयर इज नो अनदर ऑप्शन. एकच सिंगल टँजंट पॉसिबल आहे. ते दोघाला पण काय आहे, कॉमन आहे. तुम्हाला जर सॉल्व करायचं असेल तुम्ही काय करू शकता इझिली. पहिल्याचं टँजंटचं इक्वेशन काढा. हीच टँजंट दुसऱ्या लाईनला पण आहे. सायमल्टेनियसली सॉल्व करा. किती पॉईंट मिळतात तुम्हाला ते डिसाईड करते की तुम्हाला किती टँजंट पॉसिबल आहे. ग्राफवर काढलं. 10 सेकंदाचा क्वेश्चन आहे हार्डली. आणि तुम्ही सांगू शकता की चलो एक्झॅक्टली एकच टँजंट, कॉमन टँजंट, नुसतं टँजंट नाही, एक्झॅक्टली एक कॉमन टँजंट पॉसिबल आहे. राईट. भेटूया परत नेक्स्ट क्वेश्चनमध्ये. तर क्वेश्चन नंबर 25 या पेपरचा लास्ट क्वेश्चन आहे जो माझ्याकडे अवेलेबल आहे. क्वेश्चन दिसायला खूप कॉम्प्लिकेटेड दिसतो पण आपण बघूया काय लॉजिक आहे. आधी एक P and Q be a point of perpendicular from 1,7,6 on the line joining the point. तर एक लाईन जॉईनिंग द पॉइंट्स आहे. ही एक लाईन आहे. सपोज पहिला पॉईंट आहे असं कसे पण ही पहिली लाईन आहे आपल्याकडे. हा कोऑर्डिनेट आहे 2, -5, -11 आणि इथे आहे -6, 7 and -5. ओके. एक P पॉइंट आहे अँड Q. एक P पॉइंट कुठेतरी असेल आपल्याला माहिती नाही पण Q एक असा पॉइंट आहे जो R पॉइंट आहे. सपोज नाव दिलं आहे 176. इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉप केला आहे R पॉइंट या लाईनला जॉईन करणारा. ठीक आहे.
आणि सपोज कुठतरी पी पॉईंट मला एक्झॅक्टली नाही माहित, मी रॅन्डमली कुठतरी लिहितो पी पॉईंट. समजा इथं पी पॉईंट आहे 10, -2, -1. आपल्याला हा पी आणि क्यूचा डिस्टन्स काढायचा. ओके, काय काय माहिती आधी आपल्याला फक्त क्यूचे कोऑर्डिनेट पाहिजे. तो क्यूचे कोऑर्डिनेटसाठी आपण काय म्हणू शकतो, हे या लाईनवर आहे म्हणजे पहिले आपल्याला लाईनचं इक्वेशन लागेल. लाईनचं इक्वेशन काय असणार आहे, लाईनचं इक्वेशन काय असणार आहे, एकदम सिंपलचं आहे. x -2, ठीक आहे, इथे y + 5, ठीक आहे, आणि इकडे z -11 डिवायडेड बाय, ठीक आहे, याचा रेशो 2 + 6, 5 + 6 हा झाला 2 + 3, 2 -6 हा झाला 8, -5 -7 हा झाला -12, आणि हा 11 + 5 हा झाला 16. तो बेसिकली जी आपली लाईन आहे L, ही L इज नथिंग बट x -2 अपॉन सगळ्याला आपण 4 ने डिवाइड करू शकतो. 2 y + 5 -3 आणि z -11 = 4. लेट दिस इज इक्वल्स टू लॅम्बडा. म्हणजे कुठलाही पॉईंट लॅम्बडाच्या एक व्हॅल्यू रिप्रेझेंट करतो, जसं आपण काही वेळ पहिले एक बघितलं होतं वेक्टरच्या रिप्रेझेंटेशन. सो बेसिकली मला जो पॉईंट क्यू आहे, लेट क्यू इज इक्वल्स टू काय झाला, मग एक्स काढा 2 लॅम्बडा + 2, एक्स इज इक्वल्स टू 2 लॅम्बडा + 2. कसं सॉल्व्ह केलं, याला आणि याला इक्वल केलं, 2 मल्टिप्लाय मध्ये आला 2 लॅम्बडा आणि मायनस तिकडे जाऊन प्लस, ठीक आहे. y इज इक्वल्स टू काय झालाय, -3 लॅम्बडा -5, राईट. z इज इक्वल्स टू 4 लॅम्बडा + 11. क्यूचे कोऑर्डिनेट भेटले. आता हा जो क्यू आर आहे हा या लाईनला परपेंडिक्युलर आहे. सो लेट्स से फाइंड क्यू आर. कोऑर्डिनेट एक्झॅक्टली नाही माहिती, आपण कोऑर्डिनेट काढल्या फक्त. आता क्यू आर काढूया आपण वेक्टर. याच्यामधून ते मायनस करा, ते सोपं जाईल कदाचित. किंवा त्यातून हे मायनस करा, 1 - 2, क्यू आर वेक्टर 1 मायनस x चे कोऑर्डिनेट, तो 1 - 2 -1 -2 लॅम्बडा I कॅप प्लस 7 है ना, 7 -5, 7 माइनस प्लस 5 जा झाला 12 आणि माइनस प्लस 3 लॅम्बडा j कॅप नाइस प्लस -5 -11 -16 and -4 लॅम्बडा k कॅप नाइस. आता हे जो वेक्टर आहे QR, हा जो QR वेक्टर कशाला पॅरलल आहे, परपेंडिक्युलर आहे या गिवन लाईनला, म्हणजे 2, 3 आणि 4 ला परपेंडिक्युलर आहे. हेच लॉजिक पाहिलं आहे आपण. सो देयरफॉर QR डॉट 2i - 3j + 4k, ठीक आहे, इक्वल्स टू 0. व्हॅल्यू पुट करा, डॉट सोबत डॉट असते आपल्याला माहिती आहे. सो 2 * -1 - 2 लॅम्बडा -3 * 12 + 3 लॅम्बडा आणि +4 * -16 - 4 लॅम्बडा इक्वल्स टू 0. सिंपल सा काम फास्ट करा. 2 * 1 -2 -4 लॅम्बडा -36 -9 लॅम्बडा प्लस माइनस झाला 64 आणि -16 लॅम्बडा इक्वल्स टू 0. ॲडिशन करा 16 and 4 20 29 so equals to 29 लॅम्बडा आणि इकडे कॅल्क्युलेशन 10 100 102 -102 yes. Two positive -3 k 6 7 6 माइनस करायचं ना, 6 - 11 6
मायनस 11 मायनस 5 इकडे दुसरा नंबर येतो काहीतरी 6 मायनस 11 मायनस 5 आणि हा मायनस 4. अच्छा इज बिकम मायनस 5 मायनस 5 20 20. अब देखते हैं 20 56 58 मायनस 58 सो therefore लॅम्बडा इक्वल्स टू -2. सो -2 मिळाला. आपल्याला काय पाहिजे क्यू आर डिस्टन्स पाहिजे. ठीक आहे क्यू आर काढून घेऊ आपण आधी. क्यू आर इथे -2 पुट करा. सो क्यू आर वेक्टर किंवा पॉईंट क्यू काढायचा सरळ इथे क्यू पुट करायचा आहे ना. इथे -2 आहे क्यू पुट करा. सो 2 into -2 plus 2 -4 plus 2 -2. ठीक है माइनस माइनस प्लस 6 मैं डायरेक्ट लिखता हूँ -5 इक्वल्स टू 1 -8 प्लस 11 इक्वल्स टू 3. सो तो क्यू पॉइंट मिला जाता है. क्यू पॉइंट के कोऑर्डिनेट अपने है -2 1 and 3 -2 1 and 3. सो बेसिकली PQ is equals to under root of, so subtract करा 10 minus minus plus 12 12 का square plus -2 -1 -3 का square. So ठीक है -3 का square डिस्टेंस फॉर्मूला है -1 and -3 -4 का square. So basically answer is 144 plus 9 plus 16. So basically under root 169, which is also equals to PQ distance is 13. So our final answer is the length of PQ is nothing but 13 units. क्वेश्चन सोपा थोड़ा सा लॉजिक माहित असलं पाहिजे. मॅक्झिमम पोर्शन कोऑर्डिनेट्स रिलेटेड आहे. खासकर 3 डायमेन्शनल वेक्टर्स रिलेटेड. तो वेक्टरने सॉल्व करा किंवा 3D ने सॉल्व करा. तुम्हाला PQचा आन्सर काय भेटला आहे PQ इक्वल्स टू 13. तर अशा प्रकारे आपण हे कंप्लीट पहिल्या सेशनची जेईची मेन्सचे क्वेश्चन सॉल्व केलेले आहे. बाकीचे क्वेश्चन आपण ॲडव्हान्स नंतर सॉल्व करूया. आधी आपण ॲडव्हान्सची प्रॅक्टिस म्हणून प्रत्येक चॅप्टरशी रिलेटेड काही ॲडव्हान्सचे क्वेश्चन सॉल्व करूया. काही डाऊट असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता आणि याचं कंपायलेशन तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटून जाईल. तर भेटूया परत नवीन लेक्चरमध्ये ॲडव्हान्सच्या काही क्वेश्चन्ससोबत. टिल दॅन टेक केअर. बाय बाय.